नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आजच्या सत्रानिमित्त विशेष आनंद वाटतोय कारण बघता बघता आपण आज 700व्या सत्रापर्यंत आलेलो आहोत. मातृगंधच्या 700व्या सत्रपूर्तीच्या निमित्तानं आजचं हे जे काही द्विबैठक वाचन आहे ते आपण करणार आहोत. आजची तिथी आहे मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी शके 1946 अर्थात 7 डिसेंबर 2024. 3 ऑक्टोबर 2024 ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आजचं हे आपलं द्विबैठक पहिल्यांदाच वाचन होते. त्यामुळं सर्व मराठी भाषिकांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. आणि आपली जबाबदारी वाढलेली आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय पण मराठी भाषिकाला खूप काम करायचं याकरता. आणि आजवर आपण हे जे काही 26 जून 2021 ला मातृगंधची सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीला आपण एक दोन आणि अशी करता करता अनेक सत्रांपर्यंत आपण आलेलो आहोत. तर ही जी काही सत्र आपण घेतोय त्यात आपण प्रत्येक 100 200 300व्या सत्राला वेगवेगळं वाचन केलेलं आहे. आपण आजवर 100व्या सत्राला डॉक्टर प्रकाश आमटे लिखित प्रकाश वाटा हे पुस्तक वाचलंय. त्यानंतर 200व्या सत्राला आपण अग्निपंख डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं पुस्तक वाचलेलं आहे. त्यानंतर 300व्या सत्राला आपण मन में है विश्वास हे विश्वास नांगरे पाटलांचं पुस्तक वाचलेलं आहे. त्यानंतर 400व्या सत्राला आपण ताई मी कलेक्टर व्हैनू हे IAS राजेश पाटील यांचं पुस्तक वाचलेलं आहे. 500व्या सत्रपूर्ती निमित्तानं साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आणि संगीता बर्वे लिखित पियूची वही भाग 1 आणि 600व्या सत्रानिमित्तानं पियूची वही भाग 2 संगीता बर्वे ही पुस्तकं आपण वाचलेली आहेत. आज आपण 700व्या सत्रात आहोत आणि या 700व्या सत्राच्या निमित्तानं आपण एक खूप वेगळं पुस्तक निवडलंय. जे पुस्तक आहे शाळेपासून मुक्ती वर्षापूर्ती आणि हे पुस्तक वाचायचं कारण की आपल्याकडे आजवर कायम आपण जन्मलो मग शाळा मग कॉलेज मग लग्न ही जी काही जगराहाटी आहे त्यापेक्षा एका मुलानं 1 वर्ष सुट्टी घेतली आहे त्याच्या 10वीच्या नंतर आणि त्या सुट्टीनंतर त्याला काय मिळालंय हे आपल्याला लक्षात येईल साधारण. तर ते आपण आज या पुस्तकातून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ मधून तुम्हाला कळालंयच की यातून आपल्याला नक्की काही ना काहीतरी मिळणार आहे. तर पुस्तकाच्या वाचनाला सुरुवात करणार आहोत. सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपला व्हिडिओ सगळ्यांनी ऑन ठेवायचा आहे आणि आपलं माईक तर मी सगळ्यांचे बंद केलेले आहेत आणि पुस्तक हे फेसबुक लाईव्ह आहे आपलं त्याचं लाईव्ह वाचन ज्यांना त्याचाही आस्वाद घ्यायचा आहे ते घेऊ शकतात. तर वाचायला सुरुवात करतोय. राहुल अल्वारिस लिखित आणि उषप्रभा पागे अनुवादित शाळेपासून मुक्ती वर्षापूर्ती. आज 7 ते 9 आणि उद्या सकाळी 10 ते 12 हे पुस्तक आपण वाचणार आहोत. पुस्तकाविषयी थोडंसं कारण प्रस्तावनेशिवाय आपण कोणतंही पुस्तक वाचत नाही. 16 वर्षाच्या मुलानं पुस्तक लिहिणं ही फारच क्वचित घडणारी गोष्ट आहे. या वयातील मुलांनी मोठ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा फक्त अभ्यास करायचा असतो नाही का? आपल्याला वाटतं की मुलांजवळ सांगण्यासारखं मनोरंजक असं काय असणार आहे? नसणारच. आपल्या शिक्षण पद्धतीची अशी पक्की खात्रीच आहे. परीक्षेच्या वेळी ठरलेल्या प्रश्नांना पोपटपंची करून ठरलेली उत्तरं देणाऱ्यालाच बक्षिसं मिळतात. कल्पनाशक्तीचा वापर करून वेगळ्या पद्धतीनं उत्तरं देणाऱ्यांचे गुण कमी होतात असा आपला अनुभव. पुस्तक लिहायचं असं ठरवून काही त्यानं हे लिहिलं नाही. शाळेच्या चौकटीबाहेर राहून अनेक गोष्टी शिकायच्या असं त्यानं ठरवलं. ते आईवडिलांच्या उत्तेजनामुळं. त्याचाच परिणाम म्हणजे शाळेपासून मुक्ती. ते त्याला शोधत आलं म्हणा ना. 10वी पास झाल्यानंतर इतर मुलांप्रमाणे शाळेत न जाता मन मानेल त्या गोष्टी करायच्या असं त्यानं ठरवलं. साप आवडतात म्हणून पुण्याच्या सर्पोद्यानात तो त्यांच्या मागे गेला. ममलापुरमच्या मगरींच्या बँकेत गेला. या दरम्यान तो कोळ्यांच्या, गांडुळांच्या, कासवांच्या मागेही फिरला. इरूला आदिवासींबरोबर त्याने सापही पकडले. तापट सरीसृपही त्याला चावले. पण त्या सगळ्यांपासून धडा घेऊन तो हसतमुखानं बाहेर आला. शाळेपासून मुक्ती ही त्याच्या शाळेबाहेर व्यतीत केलेल्या 1 वर्षाची गोष्ट आहे. पंख लाव असं म्हणली मी, फॅन लावलेले.
समवयीन मुलामुलींना शाळा कॉलेजमधल्या निर्जीव शिक्षणापासून दूर जाता यावं, आयुष्याची आणि शिक्षणाची दुसरी जिवंत बाजू अनुभवायची संधी मिळावी म्हणून त्यानं हे पुस्तक लिहिलंय. यात त्यानं गमावलं काहीच नाही, उलट कमावलंयच पुष्कळ. त्याची गोष्ट वाचून तुमच्याही पदरात काहीतरी पडेल असा विश्वास आहे. आणि त्याच्यात अनेक वेगवेगळे भाग आहेत. पहिल्या भागापासून सुरुवात करतोय. म्हापशातील माशांचं दुकान. शाळेतून बाहेर पडलो तेव्हा मी किती कच्चं मडकं होतो याची तुम्हाला कल्पनाच येणार नाही. मी कधी एकट्यानं प्रवासही केला नव्हता. आगगाडीचं तिकीट कसं घ्यायचं मला माहित नव्हतं. माझ्या वयाच्या इतर मुलांसारखाच मी माझ्या आई-वडिलांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबरच फक्त प्रवास केला होता. ठरवणं, निर्णय घेणं हे तेच करीत. आपल्याजवळ पैसे ठेवण्याचा मला अनुभव नव्हता. अधूनमधून खर्चाला मिळणारे 50 पैसे, फार तर रुपया एवढाच माझा पैसे खर्च करण्याचा अनुभव. जेव्हा मी दूर-दूरच्या प्रवासाची स्वप्न पाहू लागलो, तेव्हा माझ्या आई-वडिलांनी विचार केला, की आपला आपण व्यवहार कसा करायचा, हे आधी गोव्यातल्या गोव्यात राहूनच स्वानुभवानं मी शिकावं. त्या सुमारास पावसाळाही सुरू झाला होता. त्यामुळे दूर-दूर प्रवास करणंही अवघड होईल, असं त्यांना वाटत होतं. म्हापशाच्या एका मत्स्यालयाच्या दुकानात मदतीला म्हणून जायला मी सुरुवात केली. माझ्या खेड्यापासून हे गाव जवळच होतं. अशोक डिक्रूज हे दुकानाचे मालक माझ्या वडिलांचे कॉलेजमधील मित्र. इथे अशोक काकांबद्दल सांगायला हवंच, ते सामान्य दुकानदार नव्हते. मासे पाळण्याचा त्यांना शौक होता. मासे विकून पैसे मिळवण्यापेक्षा माशांविषयी बोलायला त्यांना फार आवडायचं. कुठल्याच गिऱ्हाईकावर आपल्या दुकानातले मासे घ्यायची सक्ती त्यांनी कधीच केली नाही. खरं तर खूप पूर्वीच म्हणजे मी फक्त 9 वर्षांचा असताना आणि 5वीत असताना त्यांनी मला या माशांच्या अद्भुत जगाची ओळख करून दिली होती. दुकानात मदतीला गेल्यावर गप्पी मासे, प्लॅटी, मॉली यांना वाढविण्याचे मी बरेच प्रयोग केले. या प्रजातीचं उत्पादन तसं साधं सरळ होतं, पण त्यावेळी मिळालेल्या यशामुळे मी अगदी फुशारलो होतो. अशोक काका उदारपणानं मी जोपासलेली माशांची पिल्लं विकत घ्यायचे, ते मला उत्तेजन देण्यासाठी. नंतर नंतर जोपासायला अवघड असलेल्या माशांच्या जाती वाढविण्याइतका माझा आत्मविश्वास वाढला. सयामी लढाऊ मासा, निळा गुरामी हे मासे वाढवायचे धडे मी काकांच्या हाताखाली गिरवले. अशोक काकांच्या दुकानी मी रोज सकाळी 9ला जात असे. वेळेत पोहोचण्यासाठी मी वेगाने सायकल दामटायचो. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत मी तिथे थांबायचो आणि सांगितलेली सर्व कामं पार पाडायचो. काकांचं दुकान काही फार मोठं नव्हतं. गोम्स कटाव कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरच्या 2 खोल्या म्हणजे त्यांचं दुकान. पुढे दर्शनी बाजू आणि साठवणीची खोली मागच्या अंगाला. पुढच्या दर्शनीय भागामध्ये माशांचे 20 काचेचे हौद ठेवलेले होते. त्याच्यामध्ये मुख्यतः मुंबईहून आणलेले विविध प्रकारचे मासे होते. प्रत्येक पात्रामध्ये एकेका जातीचे मासे असायचे. मुख्य बाजारपेठेपासून अशोक काकांचं दुकान लांब होतं. त्यामुळे सहज जाता जाता डोकावणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी होती. पण काकांची नियमित गिऱ्हाईकं होती आणि साधारण रोजची 20 ते 30 गिऱ्हाईकं असायची. पहिले काही दिवस दुकानातलं माझं काम म्हणजे माशांच्या काचेच्या हौदावर लक्ष ठेवायचं. अस्वच्छ झाले असतील तर धुवायचे, मेलेले मासे काढून टाकायचे आणि अशीच काही किरकोळ कामे. माशांना मी खाऊ पण घालायचो आणि काही वेळेस जखमी, आजारी माशांवर उपचार करायचो. मी गिऱ्हाईकांबरोबर बोलायचोही. काही काळानंतर अशोक काकांबरोबर ग्राहकांच्या नियमित भेटींही मी घेत जाऊ लागलो. मोयरा येथील एका गृहस्थांना घरी मत्स्यालय बनवायचं होतं. त्यांच्याकडे काचेचा हौद होता. तो कसा दिसायला हवा याविषयी त्यांच्या काही निश्चित कल्पना होत्या. ते नेमकं कसं करायचं यासाठी त्यांनी अशोक काकांना बोलावलं. त्यांनी आमच्यासाठी मोटार धाडली होती. त्यांच्या घरी गेल्यावर टँक कुठं ठेवायचा, प्रकाश योजना कशी करायची, पाण्याची गाळणी कुठं ठेवायची, कुठल्या प्रकारचे मासे आणि किती असावेत, त्यांची जोपासना कशी करायची या सगळ्याविषयी आम्ही चर्चा केली. सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठरवल्या गेल्यात याविषयी आमचं समाधान झालं. त्यांच्या गरजांच्या आम्ही नोंदी करून घेतली आणि आम्ही म्हापशाला परतलो. नंतर आम्ही त्यांच्यासाठी जमा करून ठेवलेलं साहित्य घेऊन ते गेले. एका खेपेला अशोक मामांच्या एका गिऱ्हाईकाच्या ऑफिसमध्ये बुटके गुरामी मासे काचेच्या हौदात ठेवण्यासाठी आणि त्यात पार्श्वभूमीला एक निसर्ग दृश्य ठेवण्यासाठी काकांबरोबर मी गेलो. अशा भेटींमध्ये काका काय करतात ते मी लक्षपूर्वक पाहत असे.
काही काळानं काकांच्या काही गिऱ्हाईकांकडे छोट्या कामांसाठी आणि लहान अडचणी दूर करण्यासाठी मला एकट्याला धाडायला काकांनी सुरुवात केली. गिऱ्हाईकांकडे जाताना मत्स्यालयाचं सर्व साहित्य म्हणजे पाण्याचा पंप, गाळणी, हौदात ठेवायची खेळणी, माशांना झालेले रोग किंवा मासे पटापट मरायला लागणं किंवा गिऱ्हाईकांना त्यांच्या माशांची संख्या वाढवायची आहे, तर अशा सर्व गोष्टींसाठी मी जायला लागलो. काही वेळेस थकलेले पैसे गोळा करायला किंवा मत्स्यालय व्यवस्थित चालू आहे ना, हे पाहायला मला धाडलं जायचं. तर काही वेळेस मी आपणहूनच अशा गिऱ्हाईकांना भेटी द्यायचो. त्या मत्स्यालयाच्या नवीन घरी आनंदानं बागडणाऱ्या माशांना बघायचो. माझ्या मालकांनी एक दिवस गुप्तपणे मला माशांच्या आणि माशांच्या खाद्याच्या बाजारातील किमतींची माहिती मिळवण्याच्या कामगिरीवर पाठवलं. सहज डोकावणाऱ्या गिऱ्हाईकाचा मी आव आणला आणि एका मोठ्या दुकानामध्ये मासे, माशांचे खाद्य यांच्या किमतींची चौकशी केली. पाहिजे असलेली माहिती मिळाल्यानंतर मी त्या दुकानातून स्वस्तातल्या ब्लॅक मॉलिस माशांची एक जोडी खरेदी केली. केवळ मी गिऱ्हाईक आहे याबद्दल त्यांची खात्री पटावी म्हणून. या माहितीवरून आमच्या लक्षात आलं की अशोक काकांच्या किमती ह्या दुसऱ्या दुकानदारांपेक्षा खूपच कमी होत्या. या काळामध्ये मत्स्यालयातील माशांच्या संगोपनाविषयी मी खूप माहिती मिळवली. त्याचं कारण असं होतं की मी दीर्घकाळ अशोक काकांच्या दुकानात माशांचं निरीक्षण करत होतो आणि आम्ही भेट देत असलेल्या ठिकाणी मला कामाचा प्रत्यक्ष अनुभवही मिळत होता. दुसरं म्हणजे 10वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल माझ्या वडिलांनी बक्षीस म्हणून दिलेली माशांवरची पुस्तकं मी वाचून काढली होती. पुस्तकं खर्चिक होती, पण ती किंमत वाजवीच होती. पुस्तकी माहितीबरोबरच मला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाल्यामुळं मत्स्यालयाविषयी माझा आत्मविश्वास खूपच वाढला. माझ्या अनुभवातील महत्वाची बाब म्हणजे मत्स्यालय कसं बनवायचं ते मी शिकलो. अशोक काका मला म्हटले, की सध्या मंदी असल्यामुळे मत्स्यालय घरी कसं बनवायचं ते मी तुला शिकवतो. मला अगदी मुळापासून सुरुवात करावी लागली. उदाहरणार्थ मत्स्यालयासाठी काचेची खरेदी, योग्य आकारामध्ये काचा कापणे आणि हे सगळं साहित्य ओरखडा येऊ न देता दुकानात येऊन जाणे. यापूर्वी अशोक काकांबरोबर अनेक प्रसंगी मी काच दुकानदाराकडे गेलो होतो आणि हव्या असलेल्या आकाराची काच करून घेणं, काचेचं माप चुकलं असेल तर पुन्हा ती कापून घेणं हे मी पाहत होतो. लहान लहान खरेदीसाठी मला कित्येकदा काचेच्या दुकानात धाडलं जायचं. त्यामुळे काचेचा दुकानदार आणि तिथल्या कामाची पद्धत याचा मला परिचय झाला होता. हव्या असलेल्या आकाराच्या काचेची किंमत कशी काढायची हेही काकांनी मला शिकवलं होतं. तरी सुद्धा एका खेपेला काकांनी मला काही पैसे दिले आणि काय करायचं ते सांगितलं. तेव्हा हे सगळं एकट्याने करण्याचा नवीनच अनुभव मला मिळाला. मी काच खरेदी केली आणि हव्या त्या आकारात ती कापूनही घेतली. आतापर्यंत ठीक निभावलं. आता मात्र एक कठीण समस्या आली. काचेचे तुकडे दुकानापर्यंत कसे घेऊन जायचे? मला वाटलं आपण रिक्षा करावी, पण खात्री वाटेना. कारण किती खर्च येईल याचा मी अंदाज केला नव्हता. जेव्हा बांधलेल्या काचा उचलून त्यांचा अंदाज घेतला, तेव्हा त्या दुकानदारानं मला सांगितलं, की हातामधून ह्या काचाचं बंडल तू तुझ्या दुकानापर्यंत सहज नेशील. शेवटी मी तसंच करायचं ठरवलं. मी काचा घेऊन निघालो. सुरुवातीला ठीक वाटलं, पण पुढे पुढे ते ओझं जड वाटायला लागलं. कारण वाटेमध्ये रिक्षा, टॅक्सी, मोटारसायकल गोंगाट करत जात होत्या. दुकानात पोहोचेपर्यंत कुठून आपण या फंदात पडलो असं मला वाटायला लागलं. मी अगदीच दमून गेलो. माझ्या हाताला रग लागली. फुटायच्या भीतीनं मी काचांचं ओझं खाली ठेवलं नाही. एकदाच आम्ही दुकानात पोहोचलो आणि काचा व्यवस्थित आल्याबद्दल सुटकेचा निश्वास टाकला. पण अशोक काकांना धक्काच बसला आणि ते स्वाभाविकही होतं. त्यांनी मला समजावून सांगितलं, की वाटेत जर अपघात झाला असता तर त्याचे परिणाम किती भयंकर झाले असते. शेवटी माझी जबाबदारी त्यांच्यावर होती ना. खरंच त्या दिवशी मी एक धडा शिकलो. काचेचं मत्स्यालय बनवायला शिकणं मोठं रंजक होतं. पहिल्यांदा मत्स्यालयाचा आकार नक्की करायचा, त्याची लांबी ठरवायची, मग उंची आणि रुंदी त्या प्रमाणात घ्यायची. काचेच्या कडा सिलिकॉननं जोडलेल्या असतात. सिलिकॉन म्हणजे एक प्रकारचा डिंकच. तो घट्ट झाला की रबरासारखा दिसतो. सिलिकॉन पाण्यात विरघळत नाही. त्यातला महत्वाचा भाग म्हणजे काचांच्या फक्त कडांनाच सिलिकॉन लागलं पाहिजे. तुमची चिकट बोटं काचेच्या इतर भागाला लागता कामा नयेत. नाहीतर काच खराब दिसते. कारण सिलिकॉनच्या खुणा काचेवर कायम राहतात. नंतर काचघराच्या कडा आतल्या बाजूला सुद्धा सिलिकॉननं चिटकवाव्या लागतात. त्यामुळे दुहेरी संरक्षण मिळतं. मग एक दिवस ते सुकत ठेवावं लागतं.
दुसऱ्या दिवशी त्यात पाणी भरून त्याची चाचणी करायची. सगळं व्यवस्थित असेल तर हा हौद विक्रीला किंवा गिऱ्हाईकाला द्यायला तयार झाला. पहिला हौद कसा बनवायचा हे शिकल्यानंतर बाकीचे हौद बनवायला मी मदत केली. एकदा एक काच मी उलटी चिकटवली. काका म्हणाले, "काहीतरी गडबड आहे बुवा." चूक लक्षात आल्यावर त्यांनी मला उचलून त्या हौदात ठेवलं नाही एवढंच. एका ठिकाणी मत्स्यालयातील मासे का मरतात हे शोधायची संधी मला मिळाली. तेव्हा माझ्या कौशल्याची परीक्षा झाली. गिऱ्हाईकांची ही नेहमीचीच तक्रार असे. ते झालं असं की कलंगूट किनाऱ्यावरच्या हॉटेल ओसबॉर्नच्या मालकानं काकांना सांगितलं की तुम्ही या आणि सांगा आमचे मासे का मरतात ते. हॉटेलचा मालक अशोक काकांचं चांगलं गिऱ्हाईक होतं. त्यामुळं या प्रश्नात लवकर लक्ष घालणं गरजेचं होतं, पण त्या दिवशी काकांना जाणं शक्य नव्हतं आणि काम तर करायचं होतं म्हणून त्यांनी मला धाडायचं ठरवलं. त्या मालकाचं व्हिजिटिंग कार्ड देऊन आणि हॉटेलपर्यंत कसं जायचं हे सांगून त्यांनी माशांची काही औषधं, हौदातील जुना पंप बदलून नवीन ठेवण्यासाठी माझ्याजवळ दिला आणि मला पाठवलं. अशोक काकांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला आणि महत्वाचं काम माझ्यावर सोपवलं याचा मला अभिमान वाटला आणि आनंदही. मी संध्याकाळी हॉटेलकडे निघालो. सापडायला काही अडचण आली नाही. सुंदर हिरवळ आणि पोहायचा तलाव असलेलं ते मोठं हॉटेल होतं. ताठ मानेनं आणि पूर्ण विश्वासानं मी हॉटेलमध्ये गेलो आणि आव असा आणला की मी माशांचा खूप अनुभवी डॉक्टर आहे. मी मॅनेजरला भेटलो. कोणते मासे मेले ते त्यांनी मला सांगितलं. रोगांची लक्षणं मी पाहत होतो, पण कोणतंच लक्षण मला आढळलं नाही. मग माझ्या लक्षात आलं की समस्या सोपी होती. नेहमीचीच होती. जास्त खाऊ घालण्याचा तो परिणाम होता. माशांना त्यांच्या आकाराच्या प्रमाणात खाद्य लागतं, पण बरेचदा गरजेपेक्षा जास्त खाद्य त्यांना दिलं जातं. या जास्तीच्या खाद्यामुळं पाणी गढूळ होतं, प्रदूषित होतं आणि त्यामुळे मासे मरतात. मी मत्स्यालय स्वच्छ केलं, पंप नवीन घातला, गाळणी तपासली आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना माशांना कसं खाद्य द्यायचं ते समजावलं. माशांची औषधं त्यांना विकून विक्रीचं कामही मी केलं. ती औषधं गरज पडली तर वापरा असं मी त्यांना सांगितलं. काकांनी दिलेल्या बिल बुकमध्ये मी त्यांना बिलही करून दिलं. माझ्या कामाबद्दल ते समाधानी दिसले आणि मला त्यांनी चहा देऊ केला. मी तो प्यायलो नाही कारण मी चहा पितच नाही. काम संपल्यावर माझा अनुभव काकांना सांगायला मी लगेचच निघालो. या काळामध्ये पणजीतल्या माशांच्या दुकानांनाही मी भेटी दिल्या. त्याबद्दल ऐकलं होतं, पण पाहिलं नव्हतं. माझी 3 गिअरची सायकल नादुरुस्त झाली आणि स्पेअर पार्ट्स आणायला मला पणजीला जाणं भाग होतं. माझी आई नेहमी पणजीला जाते. या कामासाठी पणजीला जायला तिचं मन वळवायचा मी प्रयत्न केला, पण तिनं साफ नकार दिला आणि म्हणाली, "आता या गोष्टी तुझ्या तू शिकायला हव्यात." अन मग एक दिवस पणजीला जायचं, त्याच वेळी माशांच्या दुकानाला भेटी द्यायच्या आणि अशोक काकांसाठी आवश्यक त्या गोष्टी न्यायच्या, असं मी ठरवलं. दुसऱ्या दिवशी आईबरोबर मी पणजीला गेलो. तिनं मला काही महत्वाची ठिकाणं दाखवली आणि मग ती तिच्या कामाला निघून गेली. मी थोडा घाबरलो होतो, पण वेळ मारून न्यायचं ठरवलं. भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा कामत रेस्टॉरंटमध्ये गेलो. बाप रे! घराबाहेर खायचं म्हणजे केवढे पैसे लागतात. त्यानंतर अशोक काकांसाठी सिलिकॉन घ्यायचं दुकान मी शोधून काढलं. पुष्कळ ठिकाणी चौकशी केल्यावर मला ती जागा सापडली. मग सायकलचं दुकान शोधलं, ते पटकन सापडलं. पण मला पाहिजे असलेल्या गोष्टी संपल्या होत्या आणि पुढच्या आठवड्यात मिळणार होत्या. आता माशांच्या दुकानांना भेट द्यायला मी मोकळा झालो. त्यांची नावे होती बिस्लिन आणि समथिंग फिशी. बिस्लिनमध्ये पुष्कळ प्रकारचे देशी विदेशी मासे होते, पण किमती फार होत्या. दुकानातल्या लोकांशी मी गप्पा मारल्या. तो त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय होता. त्यांच्या दुकानात पक्षी पण विकायला होते. थोडा वेळ मासे पाहून मी दुसऱ्या दुकानात गेलो. तिथे मासे कमी होते, त्यामुळे माझी निराशा झाली. दुकानातल्या मदतनीसानं सांगितलं, पुढच्या आठवड्यात त्यांचे मासे येणार आहेत. पण जे मासे मी तिथे पाहिले, त्यानं मी आश्चर्यचकित झालो. आयुष्यात प्रथमच नरभक्षी पिऱ्हांना मी तिथे पाहिला. हे पिऱ्हांना मासे घाबरट आणि लाजाळू वाटले. जेव्हा त्यांना भूक लागते, तेव्हाच ते आक्रमक होऊन मांस खातात. या दुकानात ब्लॅक घोस्ट नावाचा एक विदेशी मासा होता. त्याच्या एका जोडीची किंमत होती ₹3000. अशोक काकांकडे माशांविषयी मी बऱ्याच गोष्टी शिकलो, पण इतर काही मौल्यवान अनुभवही मला इथे मिळाले. यापूर्वी कधी मी बँकेतील कामे केली नव्हती. अशोक काकांनी सहजच विचारले, की "बँकेतून काही पैसे काढून आणशील का?" ते कसे काढायचे हे मला माहित नाही.
हे त्यांना सांगायची मला लाज वाटली. बँकेत कसं जायचं हे त्यांना विचारलं आणि मी निघालो. हे काम मी पूर्ण केलं. त्यानंतर बँकेत पैसे ठेवायला आणि काढायला त्यांनी बरेचदा मला धाडलं. माझ्या हाताशी चिक्कार वेळ होता हे खरं, पण वेळेचं नियोजन करणं मात्र अवघड होतं. उठायला उशीर झाला की दुकानाची वेळ गाठायसाठी मी सायकल दामटायचो किंवा माझी कामं वेळेत पूर्ण न झाल्यानं जेवणाची वेळ मला पुढे ढकलायला लागायची. वेळेचं नियोजन करण्याचा हा अनुभव मी घेतला आणि हे केल्यानंतर मी स्वतःवरच खुश झालो. आयुष्यात प्रथमच माझे छंद, माझ्या आवडीनिवडी यांच्याकडे डोळसपणे पाहायची दृष्टी मला मिळाली. माझ्या लक्षात आलं की आपल्याला पुस्तकं वाचायची फार आवड आहे. अशोक काकांच्या दुकानी जाताना मी ग्रंथालयात जायचो आणि मोकळ्या वेळात वाचण्यासाठी काहीतरी आणायचो. माझी आवडती पुस्तकं म्हणजे हार्डी बॉईज. दुकानात काम करताना ती संपूर्ण मालिका मी संपविली. टिनटिन आणि फॅन्टम ही कॉमिक्सही मला आवडतात. अशोक काकांच्या दुकानाची वेळ संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळी मी एफ-एम रेडिओचे गाण्याचे कार्यक्रम ऐकायचो. इतर मुलांप्रमाणेच मला जलद आणि ढॅवढॅव गाणी आवडायची. सुदैवानं कॅनडाहून भेटीला आलेल्या ॲलिसन आत्यानं मला एक वॉकमन भेट म्हणून दिला होता. त्यामुळे इतरांना त्रास न होता माझा मी गाणी ऐकू शकत होतो. गिटार शिकावी असं माझ्या मनात होतं, पण आई-वडिलांनी मला सांगितलं, "आत्ताच घाई करू नको, कारण येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुला गोव्याचा प्रवास करायचा आहे." पत्र लिहिण्याची काही मला आवड नाही, पण मला आलेल्या पत्रांना उत्तरं द्यायलाच लागायची. पत्रातून माझ्या 10वीतल्या निकालाविषयी माझं अभिनंदन करून मला पैसे, बक्षिसं देणारी त्यांची पत्र होती. 10वीच्या परीक्षेनंतर 1 वर्ष सुट्टी घ्यायच्या माझ्या निर्णयाबद्दल माझ्या कितीतरी नातेवाईकांनी आणि मित्रांनी माझी पाठ थोपटली होती. याचा मला खूपच आनंद झाला. दुसरं म्हणजे तुम्ही जर इतरांना पत्र लिहिली तर तुम्हालाही पत्र येतात हे माझ्या लक्षात आलं. ते काही असलं तरी पत्र लिहिणं काही मला आवडत नाही. रविवारी हात खर्चासाठी मी काही वेगवेगळी कामं करायचो. म्हणजे मोटार धुवून वडिलांकडून ₹5 मिळव, घरचे निरोप पोहोचव आणि विजेची बिलं भर, घरातलं धान्य आणि अशी कितीतरी. थोडक्यात काय, अशोक काकांकडचं काम ही एक फार चांगली सुरुवात ठरली. मग त्यांनी केलेल्या कामाची टिपणं लिहिलेली आहेत. ज्युलीकडे आता माशांसाठी काचघर आलं. ज्युलियट आणि पीटर डिसूझा माझ्या आईवडिलांचे कॉलेजमधील मित्र. कलंगूटला ते राहतात. पीटर काका गुन्ह्याशी संबंधित वकील आहेत आणि ज्युलियट आत्या शाळेत शिकवते. बरेच वेळा आम्ही सर्व मिळून हिंडायला जायचो. अशाच एका सहलीमध्ये 10वीत असताना ज्युलियट आत्याला माझा मासे पाळण्याचा छंद लक्षात आला होता आणि तिच्या घरी मत्स्यालय करण्यासाठी माझी मदत तिनं मागितली होती. झालं असं की त्यांच्याकडे पूर्वी मासे पाळले होते, पण तळातल्या काचेला तडा गेल्यामुळे आत्यानं ते माशांचं काचघर अशोक काकांकडे दुरुस्तीला दिलं होतं. ते तिथेच पडून होतं. आत्यानं मला कितीतरी वेळा या काचघराच्या दुरुस्तीविषयी सांगितलं होतं. अशोक काकांना निरोप देण्याखेरीज मी काहीच करू शकलो नव्हतो. काकांकडे काम करायला लागल्यावर आत्याला दिलेल्या वचनपूर्तीच्या मागे मी लागलो. सुरुवात केली ती आत्याचं जुनं काचघर शोधण्यापासून. सामानाच्या खोलीमध्ये मी त्याचा शोध घेतला आणि इतर मोठमोठ्या काचघरांच्या तळाशी मला ते सापडलं. ते मूळच्या स्थितीतच असल्याचं पाहून मला बरं वाटलं. काकांनी आणि मी मिळून तडा गेलेली तळातली काच काढली, माप घेतलं आणि नवीन काच विकत आणली. काचघराला ती बसवूनही टाकली आणि मग पीटर काकांच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं की तुमच्या सोयीनं तुम्ही ते घरी घेऊन जा. पीटर काका येऊन दुसऱ्या दिवशी ते काचघर घेऊन गेले. काही दिवसांनी ते मत्स्यालय सुरू करायला मी त्यांच्या घरी गेलो. तिथं गेल्यावर समजलं की ते सुरू करण्याचं कोणतंच साहित्य आत्याजवळ नव्हतं. होती ती फक्त थोडी वाळू. तीही पुरेशी नव्हती. गरजेच्या हव्या त्या गोष्टी आणायला मी आत्याला सांगितलं तर ती म्हणाली, "हे सगळं तूच विकत घेऊन ये आणि मत्स्यालय सजवायचं सामानही तूच आण." माझ्या पुढच्या भेटीमध्ये मी काही किलो दगड गोटे, पंप, प्लास्टिकची झाडं, माशांचं औषध, खंड्याखाली तळात घालायची जाळी, लहान पाईपलाईनचा तुकडा, रेग्युलेटर्स, टी आकाराचे जोड आणि माशांचं जाळं हे सर्व साहित्य घेऊन मी त्यांच्या घरी गेलो. शिवाय मत्स्यालयात ठेवायला काही खेळणी आणि निवड करायला 2 शिंपले घेऊन गेलो. सुरुवातीला दगड-गोटे, खडे स्वच्छ धुतले. काचघरात तळाशी जाळी घातली. मग त्याच्यावर दगड ओतले, त्यावर शंख, शिंपले आणि खेळणी ठेवून ते सजवलं. मग नळ, गाळणी हे हवेच्या पंपाला जोडून घेतले.
मी काय करतोय ते एंजेल आणि मिरियम बारकाईनं बघत होत्या. या आत्याच्या दोन लहान मुली. त्या मला अधूनमधून सल्लाही देत होत्या आणि किरकोळ मदतही करत होत्या. 2 तासांनी सगळी तयारी पूर्ण झाली. आता फक्त मासे आणि पाण्यातल्या वनस्पती आत सोडायच्या राहिल्या. मासे निवडायचं काम काही माझ्यावर सोपवलं नव्हतं. कंडोलिमच्या माशांच्या दुकानातून आत्या मासे निवडून आणणार होती. कंडोलिमला जिवंत वनस्पती मिळतील की नाही याबद्दल तिला शंका होती. पीटर काकांबरोबर वनस्पती धाडायला तिनं मलाच सांगितलं. पुढच्या 2 दिवसातच मी हे काम पूर्ण केलं. आठवड्यानंतर पीटर काकांकडे वडिलांनी दिलेलं पत्र घेऊन मला जावं लागलं. आत्या मासे आणणार होती. आपल्या नव्या घरात त्यांना पाहायला मी उत्सुक होतो. त्यांना भेट देण्यासाठी आमच्या बागेतल्या मत्स्यालयातून गप्पी माशांच्या 5 जोड्या मी बरोबर घेतल्या होत्या. तिथं गेल्यावर मला धक्काच बसला. मत्स्यालय मी जिथं तयार करून ठेवलं होतं ते तिथंच आणि तसंच होतं. या सुंदर घरात अजून एकही मासा राहत नव्हता. मी मत्स्यालयात सोडण्यासाठी बरोबर मासे आणले होते हे किती बरं झालं. मी त्यामध्ये दिवे आणि रेग्युलेटरही बसवले आणि वनस्पतीही त्यात सोडल्या. मत्स्यालय आता कसं दिसतंय हे कुतूहलानं मी पाहत असताना आत्याच्या मुलीही माझ्या भोवती उभ्या राहिल्या. मासे आपल्या नव्या घरात आनंदात पोहू लागले. मत्स्यालयात कोपऱ्यातल्या गाळण्यातून हवेचे बुडबुडे येत होते. त्यांच्यासोबत जिवंत वनस्पतीही होत्या. आत्यानं पण हे मत्स्यालय पाहिलं. मला शाबासकी दिली आणि आश्चर्य म्हणजे मला 50 रुपये देऊ केले. मी तिला म्हटलं याची काही गरज नव्हती. खरं तर हे करण्यामध्ये मला खूप आनंद मिळत होता, पण तिनं आग्रहच केला. ही माझी पहिली मिळकत. अशाच पद्धतीने इतर काही आमच्या ओळखीच्या कुटुंबामधूनही मी मत्स्यालय बसवून दिली. त्यात मला आनंदही वाटला आणि अनुभवही मिळाला. हात खर्चाला पैसेही मिळाले. म्हापशाच्या अवधूत आणि रेखा मुंज यांच्याकडे सुंदर असं मोठं मत्स्यालय त्यांच्या मुलीसाठी सुरू करायला मी मदत केली. पर्याचे अल्विटो आणि सेलिन सँटियागो यांच्याकडेही एक रिकामं मत्स्यालय होतं. त्यांना त्यात मासे सोडायचे होते. मी त्यांना मदत केली. आमच्या शाळेच्या प्रिन्सिपॉलच्या ऑफिसमध्येही एक मोठं मत्स्यालय होतं. मी शाळेत असताना त्याची देखभाल करीत असे. माझा छोटा भाऊ मिलिंद यालाही माशांची आवड आहे. त्याच्या करवी मी या मत्स्यालयावरही लक्ष ठेवलं होतंच. तर इथे हा जो पहिला भाग आहे, म्हापशातील माशांचं दुकान, हा संपून आपण पुढल्या दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत, ज्याचं नाव आहे शेतीचा धडा. पुस्तक ऐकायला मजा येते का? सगळ्यांचे माईक म्यूट केलेले आहेत, पण रिॲक्शन्स पाठवायला अजिबात बंदी नाही. कितीही तुम्ही तुमच्या रिॲक्शन्स पाठवू शकता. आवडतंय, नाही आवडतंय किंवा जे काही वाटत असेल ते. पुढे वाचते शेतीचा धडा. घराच्या ईशान्य दिशेला दूरवर असलेल्या वॉलपॉईज जवळ थानेम हे खेड आहे. पावसाळ्यामध्ये तिथल्या रस्टिक फार्मवर जायचं असा माझा एक बेत होता. तिथल्या शेतावर मला अनुभव घ्यायचा होता. रस्टिक फार्म विषयी मला आकर्षण असण्याचं कारण म्हणजे माझा जन्म त्याच फार्मवरचा. त्यावेळी माझे आई वडील तिथेच राहत होते. मी 3 वर्षांचा होईपर्यंत आम्ही तिथेच होतो. खरं तर मला त्या जागेविषयी फारशा आठवणी नव्हत्या, परंतु माझ्या लहानपणचे त्या जागेतले कितीतरी फोटो आमच्या संग्रही होते आणि तिथल्या कितीतरी गोष्टी माझे आई वडील मला सांगायचे. अजूनही प्रत्येक वर्षी त्या जागेला भेट देऊन तिथल्या शेतावर काम करणाऱ्या खेडूतांशी आमचा संपर्क असतो. गेली 16 वर्षे आमच्याकडे काम करणारा येसू हा तिथलाच. 1985 साली रस्टिक फार्म श्याम आणि उज्ज्वला आचरेकर यांनी विकत घेतलं. त्यांच्याबरोबर 1 महिना राहून शेतीविषयी मला प्रत्यक्ष माहिती मिळवायची होती. दुर्दैवानं त्यांच्या काही कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना मला बोलावता आले नाही. माझ्या 1 वर्षाच्या सुट्टीमध्ये ह्या एका गोष्टीचं मला फार वाईट वाटतं. पुढं मग आमच्या स्वतःच्याच खेड्यात म्हणजे पर्याला शेतीविषयक मूलभूत गोष्टी मला समजल्या. आमच्या शेजारी कांडोळकर हे शेतकरी कुटुंब राहतं. पावसाळ्यात आपली शेती ते स्वतःच करतात. दुसऱ्यांची शेतं नांगरून द्यायचं कामही ते करतात. त्यांचा सर्वात मोठा मुलगा गुरु. शेतकामासाठी त्याच्याकडे सुंदर बैलांची जोडी होती. एकदा आमच्या घरातलं थोडं गवंडी काम करायला गुरु आला होता. त्याच्याशी बोलताना माझ्या सुट्टीविषयी मी त्याला सांगितलं. त्यानं सहजच विचारलं की त्याच्या शेतावर नांगरणीसाठी येशील का म्हणून. मी आनंदानं उडीच मारली. माझ्या या उत्साहाचं त्याला नवलच वाटलं. सकाळी लवकर उठून आमच्या घराजवळच असलेल्या त्यांच्या शेतावर मी गेलो. नांगर चालवणं वाटतं सोपं, पण तसं नाही बरं का. त्यालाही कौशल्य आणि ताकद लागते. त्याचंही एक तंत्र आहे. नांगर 2 बैलांच्या मधून चालला पाहिजे आणि जनावरांच्या पायाला तो लागता कामा नये.
नांगर चालवताना आवश्यक तेवढा जोर त्यावर टाकायला लागतो. फाळ जमिनीत जास्त खोल ऋतूनही चालत नाही किंवा फार उथळही चालून उपयोग नाही. शिवाय नांगर चालवताना एकीकडे बैलांवरही लक्ष ठेवायला लागतं. त्यांना पाहिजे त्या दिशेला वळवायला लागतं आणि बांधाजवळ नांगर उचलूनही घ्यावा लागतो. शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे बैलांना तुम्ही परके वाटून उपयोग नाही. नाहीतर तुमचं सांगणं ते ऐकणारच नाहीत. गुरुला त्याचे बैल चांगले ओळखत होते, पण मी परका होतो. गुरुनं मला हिर्र हिर्र असं ओरडत राहायला सांगितलं. या इशाऱ्यावरच बैल चालतात. तसा आवाज केल्यामुळे बैलांची आणि माझी ओळख व्हावी असा उद्देश होता. गुरु बरोबर कित्येक दिवस नांगरणी करूनही त्यानं माझ्या एकट्यावर नांगरणी कधीच सोपवली नाही. कारण अजूनही मला त्यातलं कौशल्य साधलं नव्हतं. आणि माझ्या अननुभवामुळे जर एखादा बैल जखमी झाला असता तर त्याला 15 दिवस विश्रांती द्यायला लागली असती आणि त्यात पैशाचं नुकसान झालं असतं. नांगरणी झाल्यावर बी पेरण्यासाठी जमीन सारखी करावी लागते. हे काम बैल करतात. एक आडवा रुंद लाकडी ओंडका बैल ओढतात, त्यामुळे जमीन समतल होते. हे एकट्याने करायला मला परवानगी मिळाली. मला हे काम खूपच आवडलं. त्या लाकडी ओंडक्यावर उभं राहून बैलांकरवी वर खाली खेचलं जाण्यामध्ये मोठी मजा वाटते. बी पेरण्यात आणि त्यानंतर शेतामध्ये खतं टाकायला सुद्धा मी मदत केली. नांगरणीच्या मधल्या वेळात मी शेतातली तणही काढली. आम्ही नांगरणी करत असताना काही दिवस जोरदार पाऊस पडला आणि बाकीच्या शेतकऱ्यांबरोबर पावसात काम करायला मला मजा वाटली. नांगरणी झाल्यावर शेतमालक आम्हाला गरम चहा, चपाती किंवा पावभाजीही द्यायचा. आम्ही शेतात नांगरणी करत असताना आणि इतर मजुरांबरोबर आमच्या हातापायांना चिखल लागलेला पाहून शेतमालकांना मोठं आश्चर्य वाटायचं. कारण मला ते सगळे ओळखत होते. त्याच गावचा होतो ना मी. एका बाईला तर वाटलं की मी शाळेला बुट्टी मारून आलोय. तिनं मला दम भरला. "बघ हं, रविवारी सकाळी तू इथे होतास हे तुझ्या आईला सांगेन." चर्चमध्ये मी मासला उपस्थित राहावं अशी तिची अपेक्षा होती. शेतात काम करण्याची मला फार आवड होती आणि तो अनुभव मी आवडीने घेतला. गुरुबरोबर 5-6 शेतं नांगरायचा अनुभव मी घेतला आणि जेव्हा जेव्हा पावसाळा जवळ येतो, तेव्हा मी पुन्हा या अनुभवातली ऊब आणि आनंद घेतो. तर असे एक-एक अनुभव एका-एका भागात लिहिलेत. पुढला भाग आहे वनस्पतींचा उत्सव. पुस्तक वाचन चालू असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारे संदर्भ द्यायचा आहे किंवा काहीही तुम्हाला इथे सांगायचं असेल, तर तुम्ही चॅट विंडोमध्ये टाइप करू शकता आणि तुम्ही रिएक्शन्स या वापरू शकता. सध्या एवढीच मुभा आहे आणि जेव्हा ऍक्च्युअल बोलायचं तेव्हा मी सगळ्यांचे माईक अनम्यूट करीन. वनस्पतींचा उत्सव. सर्वसामान्य गोवेकराला वनस्पतींविषयी फार प्रेम आहे आणि त्याची हौस आणि उदंड उत्साह या उत्सवातील वनस्पतींच्या प्रदर्शनामधून दिसून येतो. इथं माझ्या दोन अनुभवांविषयी मी सांगणार आहे. एक साळगाव आणि दुसरं सिओळीम या माझ्या घराजवळील दोन खेड्यांमधील हा अनुभव आहे. एके ठिकाणी मी फक्त प्रेक्षक होतो आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र मी त्यात सक्रिय सहभाग घेतला होता. एक साळगाव. 1 जुलै. रविवारचा हा दिवस एरवी निरुत्साही, ओलसर आणि पावसाळ्यातील ढगांनी भरलेला असा असतो. पण यावेळी मात्र स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण होतं. साळगावमध्ये वनस्पतींचं प्रदर्शन मला पाहायला जायचं होतं. हवा कोरडी व प्रसन्न असल्यामुळे मोठ्या आनंदात मी लॉर्ड्स कॉन्व्हेंट शाळेच्या इमारतीपर्यंत सायकलवरून 20 मिनिटात पोहोचलो. प्रदर्शन इथेच भरलं होतं. मी 10:30ला पोहोचलो. प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतंच झालं होतं. मुख्य हॉलमध्ये जाण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. मीही त्यात घुसलो. प्रदर्शनाचा मुख्य हॉल खूपच मोठा होता. कुंड्यांमधली झुडपही हॉलच्या मध्यभागी मांडली होती. पुष्कळशा वनस्पती विक्रीला ठेवल्या होत्या. पुष्कळ लोकांनी वेगवेगळ्या वनस्पतींच्या कुंड्या तिथे ठेवल्या होत्या. त्या लोकांची नावं त्याच्यावर होती. एका बाजूच्या टेबलावर विविध प्रकारचे कॅक्टस ठेवले होते आणि बक्षीस मिळालेल्या फुलांच्या रचना दुसऱ्या बाजूला ठेवल्या होत्या. रंगवलेल्या स्कूटरच्या टायरमध्ये केलेल्या पुष्परचनेला पहिलं बक्षीस मिळालं होतं. किती छान कल्पना होती. दोन अत्यंत आकर्षक आणि वेगळ्याच प्रकारची कॅक्टस प्रदर्शनात होती. एकाचं खोड हिरवं होतं आणि अग्रभागी भडक लाल रंग होता, तर दुसरं कापडी पफ सारखं होतं. हॉलमध्ये ठेवलेल्या झाडाझुडपांविषयी काही वर्गांमधून झुडपं विकायला ठेवली होती. कोथिंबीर किंवा नारळाची रोपे तेथे होती. मनी प्लांट्स, वेली तसंच घराच्या सावलीत वाढणारी शोभिवंत झाडं होती. शिवाय बागकामाची सगळी अवजारं म्हणजे फवारणीची साधनं, कटर्स, कुंड्या, बियाणांची पाकिटे, सेंद्रिय खते हेही सर्व तिथे ठेवले होते.
ठीक 11 वाजता फ्रान्सिस बोर्गेस भाषण करतील अशी घोषणा झाली. त्यांचा विषय होता सेंद्रिय शेती. फ्रान्सिस बोर्गेस खरं तर कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, पण त्यांची प्रसिद्धी त्यांच्या झाडांविषयी असलेल्या माहिती आणि अनुभवाविषयी होती. सेंद्रिय शेती ते स्वतः करतात. त्यांची अपूर्वाई नावाची रोपवाटिका आहे. वीकेंडर या गोव्यातल्या वर्तमानपत्रात ते साप्ताहिक सदरही चालवितात. माझ्या वडिलांनी मला त्यांच्याविषयी सांगून ठेवलं होतं, त्यामुळे त्यांचं भाषण ऐकायला मी अगदी उत्सुक होतो. आपल्या भाषणात त्यांनी रसायनांच्या खतं, कीडनाशकं आणि रोगनाशकं परिणामांविषयी विस्ताराने सांगितलं. रसायनांचा वापर अलीकडे केला जात आहे, पण ते योग्य नव्हे. आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे, कारण शेती करण्याचा तोच मार्ग हितकारक आहे, यावर त्यांनी जोर दिला. गांडुळांचा शेतीमध्ये मोठा वाटा आहे आणि ती शेतकऱ्यांचा मित्र आहे, हेही त्यांनी सांगितलं. लोकांनी त्यांना खूप प्रश्न विचारले. घरच्या बगीचात काम करताना येणाऱ्या अडचणींविषयी लोकांचे प्रश्न होते. बोर्गेस सरांनी उत्तरादाखल स्वतः आचरणात आणलेले काही यशस्वी उपाय सांगितले. एकाने विचारलं, फुलं आल्यानंतर पपईचं झाड का मरतं? त्यांनी उत्तर दिलं, झाडाभोवती आळं केल्यामुळे झाडाला घातलेलं पाणी तिथं साठत आणि पपईचं खोड त्यामुळे कुजतं. या संदर्भात बोलताना त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी शोधून काढलेल्या वनस्पतींच्या रोगांवरच्या काही औषधांचीही माहिती सांगितली. पपया क्युअर या नावाने हे औषध बाजारात मिळतं. भाषणानंतर मी घरी गेलो. त्या वनस्पतींच्या उत्सवात साळगाव मधलं एक वाचले. पुढे आहे सिओलिम. पुढच्या वनस्पती उत्सवाला जेव्हा मी गेलो, तेव्हा तिथं काय असणार हे आता मला कळलं होतं. या प्रदर्शनात मी सक्रिय सहभाग घेतला. अलेक्सी काकांनी मला या प्रदर्शनाचं आमंत्रण दिलं होतं. गोव्यातले ते सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत. सिओलिमच्या वनस्पती उत्सवाचे ते मुख्य होते. प्रदर्शनाचं नाव होतं ग्रीन हेरिटेज, वनस्पतींचा वारसा. ग्रीन हेरिटेजचा उपक्रम अलेक्सी काका आणि त्यांचे मित्र यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केला. हा उपक्रम एवढा यशस्वी झाला की लोक दरवर्षी उत्सुकतेनं याच्या प्रतीक्षेत राहू लागले. 1995 सालचा 11 ऑगस्टचा दिवस. मी लवकरच उठलो आणि सायकलवरून सिओलिमला गेलो. पर्याच्या पलीकडे एका टेकडीवर हे निसर्ग सुंदर खेडं वसलेलं आहे. अपेक्षेपेक्षा खूपच आधी मी अलेक्सी काकांच्या घरी पोहोचलो आणि वाट पाहत थांबून राहिलो. काका आणि त्यांची पत्नी टेकला हे जेवणाच्या वेळी घरी आले. जेवल्यावर अलेक्सी काकांच्या कायनेटिक होंडावर मी मागे बसलो आणि प्रदर्शनात भाग घेणाऱ्या लोकांना भेटायला बाहेर पडलो. त्यांना भेटून आम्ही सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदर्शनात ठेवायचं साहित्य तयार ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी अलेक्सींच्या आवाजानं मला जाग आली. चला पठ्ठे, जायला हवं, त्यांनी आवाज दिला. काकांचं बोलणं म्हणजे शब्दांपेक्षा जास्त ध्वनीच, एखाद्या वाद्याच्या आवाजासारखे. माझ्या वडिलांच्या कॉलेजमधले ते मित्र, स्वभावाने गमते. त्यांच्याबरोबर असणं म्हणजे हास्याची मेजवानीच. त्या दिवशी सकाळी आम्हाला यादीतल्या लोकांच्या घरी जाऊन प्रदर्शनाचं साहित्य गोळा करायचं होतं. टेम्पो 9:30 वाजता आला. तिच्या तळाशी आम्ही थोडी झुडपं पसरली, म्हणजे त्यावर कुंड्या ठेवणं सोयीचं झालं असतं. कितीतरी घरी आम्हाला जायचं होतं. प्रत्येक वेळी आम्ही साहित्य घेतलं की त्याला चिठ्ठी लावून नंबर द्यायचो. प्रदर्शनानंतर त्या त्या व्यक्तींना आपापली वस्तू परत मिळावी म्हणून हे करणं गरजेचं होतं. काही घरांमधून डॉबरमन सारखी कुत्री होती. त्यांच्या तावडीतून ती रोपं आम्हाला अत्यंत सावधगिरीनं आणायला लागली. टेम्पो भरला की आम्ही प्रदर्शनाच्या जागी यायचो. सगळं सामान, कुंड्या तिथं उतरवून आम्ही पुढील घरी जायचो. प्रत्येक खेप म्हणजे नवीन लोक, घरं आणि बागा. एका खेपेला सुप्रसिद्ध पॉप सिंगर रेमोच्या घरी आम्ही गेलो होतो. त्याची आई प्रदर्शनात भाग घेणार होती. यादीतली घरं पुरी करायला आम्हाला सबंध दिवस लागला आणि एकूण आमच्या 3 खेपा झाल्या. मग शाळेतल्या बाकांवर आम्ही त्या कुंड्या ठेवल्या. मिगुल ब्रिगांझा, सरकारी खात्यातील शेतकी अधिकारी. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च इन गोवा इथं सध्या त्यांची नेमणूक झाली होती आणि फ्रान्सिस बोर्गेस हेही तिथं उपस्थित होते. आणि खेड्यातली कितीतरी मुलं मुली अनेक तऱ्हेनं प्रदर्शन मांडायला मदत करत होते. आम्ही काम संपवलं तेव्हा मध्यरात्रीचा 1 वाजून गेला होता आणि सकाळी 9 वाजता प्रदर्शनाची सुरुवात होणार होती. तेव्हा आम्हाला वेळेत हजर राहून उरलेली लहान मोठी कामं पुरी करायची होती. ग्रीन हेरिटेज वनस्पती उत्सव 3 दिवस होता. शेतकी खात्याचे संचालक श्रीयुत पी.के. देसाई यांनी 11 वाजता प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. रिबिनीच्या ऐवजी एक वेल बांधलेली होती.
ग्रीन एड 3 संपूर्ण बागकाम या ग्रीन हेरिटेज संस्थेनं काढलेल्या पुस्तकाचं विमोचनही त्यांनी केलं. पुस्तकाच्या भोवती कागदाच्या ऐवजी मनी प्लांटचं मोठं पान गुंडाळलं होतं. अगदी अभिनव आणि साजेशी कल्पना वाटली मला ती. उद्घाटन आणि पुस्तक प्रकाशनानंतर त्या अधिकाऱ्यांनी भाषण केलं आणि मग अलेक्सीचं विनोदाची पखरण असलेलं भाषण झालं. ग्रीन हेरिटेज कार्यक्रमाचे 3 भाग होते. एक प्रदर्शन, 2 विविध विषयांवरील भाषणं आणि 3 वनस्पती जगाशी संबंधित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा. मुख्य प्रदर्शनाचा हॉल खूप मोठा होता. तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पतींनी तो भरून गेला होता आणि त्याची मांडणी अशी केली होती की लोक त्याच्यामधून हिंडून त्या पाहू शकत होते. आदमासे 200 कुंड्या तिथे होत्या. भाज्यांची रोपे होती, म्हणजे मिरची, वांगी अशी फुलझाडं होती. कॅक्टस होते, वेली होत्या, फर्न होती, वड आणि पिंपळ यांची बोन्साई होती. संत्री, मोसंबी, चिकू अशी फळझाडही कुंडीमध्ये होती. हॉलमधल्या स्टेजवर भाज्यांवरचं कोरीव काम आणि तऱ्हेतऱ्हेच्या पुष्परचना ठेवलेल्या होत्या. वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या या रचना होत्या. हॉलच्या बाहेर 2 व्हरांडे होते. एकामध्ये शासकीय रोपवाटिका होत्या. तिच्यामध्ये कडुलिंब, आंबा, नारळ, चिक्कू, चिंच, काजू अशी झाडं विक्रीला होती. दुसऱ्या व्हरांड्यात इतर विविध वस्तू विक्रीला मांडल्या होत्या. एका लहान टेबलवर पुस्तकं ठेवली होती. बागकामाविषयी सर्व काही, हे आणि याच्या आधीचे 2 भाग जे आधीच्या प्रदर्शनात प्रकाशित झाले होते तेही उपलब्ध होते. एका टेबलावर नारळापासून केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू ठेवल्या होत्या. त्यात हत्तीचं डोकं होतं, टेबल लॅम्प होता, कवटी होती आणि हे सगळं नारळापासून केलेलं होतं. त्याच्या शेजारीच द अदर इंडिया बुक स्टोअर या स्टॉलवर पर्यावरण विषयक विविध पुस्तकं होती आणि खालच्या अंगाला गार्डन ग्लोरी हा स्टॉल होता. इथे बागकामाची विविध आयुध ठेवलेली होती. त्यामध्ये गवत कापणीची यंत्र होती, सिंचनांची आणि इतर काही साधनं होती. अपूर्वाईच्या स्टॉलवर सेंद्रिय खते ठेवलेली होती. त्यामध्ये शोभिवंत झाडं, पामचे आणि वेलींचे विविध प्रकार होते आणि पानापासूनच खत, करंजीच्या झाडापासून बनवलेलं खत असं विकायला होतं. लोणची, फळांचे अर्क, पपईवरील औषध हेही विक्रीला होतं. एका टोकाला कॅन्टीन होतं. तहान किंवा भूक लागली की आम्ही तिथं जाऊन गार पाणी पिऊन किंवा काहीतरी खाऊन येत होतो. बिलाची मला चिंता नव्हती कारण ग्रीन हेरिटेज ग्रुप ते भरणार होतं. कॅन्टीनच्या पुढे एक छोटं टेबल ठेवलं होतं. त्याच्यावर फळा, खडू आणि काही बाकं मांडली होती. ह्या ठिकाणी भाषणांचे कार्यक्रम व्हायचे होते. ह्या कार्यक्रमादरम्यान एकूण 4 भाषणे झाली. ती अशी: भाज्यांवरील कोरीव काम, जॅम आणि फळांचे रस बनवणं, वाईन बनवणं आणि कॅक्टस. एका गृहस्थानं आपल्या घरामध्ये कॅक्टस वाढवले होते. ते अनुभव ऐकायचं मी ठरवलं. खूप मनोरंजक भाषण झालं त्यांचं. त्यात व्यावहारिक माहिती आणि कॅक्टस वाढविण्याविषयी उपयुक्त सूचना होत्या. आतापर्यंत मी कधी कॅक्टस लावले नव्हते, पण तरी मी त्याची बारकाईनं टिपणं घेतली आणि ती माहिती आईला दिली. मला वाटलंच होतं की तिला खूप आनंद होईल, कारण ती स्वतः कॅक्टसची बाग करत होती. त्यात तिला मार्गदर्शन झालं. माझ्या माहितीतही भर पडली. प्रदर्शनाच्या या 3 दिवसांमध्ये माझ्यावर साधी साधी कामं सोपवली होती. म्हणजे मुख्य हॉलमधील रोपांवर, झाडांवर लक्ष ठेवणं, त्यांना पाणी घालणं, कुंड्या आणि इतर सामान पाहिजे त्या ठिकाणी ठेवणं, ग्रीन हेरिटेजच्या माहिती पत्रकांची विक्री सांभाळणं इत्यादी. अलेक्सी बरोबर वावरत असल्यामुळे प्रत्येक कामात खूप मजा आली. शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभ झाला. ग्रीन हेरिटेज उत्सवामध्ये मदत केल्याबद्दल मला खास प्रमाणपत्र देण्यात आलं. त्याचा मला खूप अभिमान वाटला. उत्सव संपल्यानंतर याही वर्षीचा उत्सव यशस्वी पार पडल्याचा आनंद संयोजकांना वाटला. मी त्याचा एक भाग असल्याचा मला आनंद झाला, पण गमतीचा भाग अजून पुढेच होता. त्या संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी बार्बेक्यू डिनर अरेंज केलं आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत ते चाललं. त्यामुळे आम्ही फार झोपू शकलो नाही. शिवाय अजून लोकांच्या कुंड्या परत करायचं काम शिल्लक होतं. सकाळीच आम्ही त्या कामाला सुरुवात केली. ग्रीन हेरिटेजमधील माझं काम आणि अलेक्सी बरोबर राहणं मला आवडलं. हे सगळं संपलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. अलेक्सीच्या घरी एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी मी घरी पोहोचलो. आणि या भागात पुढे लिहिलंय कार्य अनुभवाची टिपणं. प्रत्येक भागाच्या शेवटी हे लिहिलेलं आहे की आपण कोणत्याही ठिकाणी काही केलं तर आपल्याला त्यातनं काय कळालं किंवा आपल्याला काय वापरायचंय, लक्षात ठेवायचं याकरता आपलं आपण नोट्स काढायच्या. त्याला टिपणं असं म्हणतो. तर या प्रत्येक भागाच्या शेवटी हे राहुलनं लिहिलेलं आहे. आणि हे टिपण वाचल्यावर मी सगळ्यांना परत एक प्रश्न विचारणार आहे की तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय की एका 16 वर्षाच्या 16 इयर्सच्या मुलांनी हे पुस्तक लिहिलंय.
आणि आपण किती लिहिलंय याच्यावर तुम्ही साधारण विचार करू शकता. ठीक आहे, त्याच्यावर आपण येणार आहोत 15 मिनिटात. घरी कॅक्टस वाढवताना. कॅक्टस ही वाळवंटात वाढणारी वनस्पती. आपल्या बागेमध्ये शोभिवंत कॅक्टस जोपासताना ही गोष्ट विसरून चालत नाही, कारण त्या वनस्पतीचं जीवन त्यावर अवलंबून आहे. कॅक्टसला वरून कधीच पाणी द्यायचं नाही, कारण ते कुजायला लागतं. कॅक्टसला एक मेणचट आवरण नेहमीच असतं आणि यामुळेच बाष्पीभवनातून होणारी पाण्याची वाफ याच्यातून होत नाही. कॅक्टसला वरून पाणी घातलं तर ते मेणाचं आवरण धुवून जातं आणि मग झाड कुजायला लागतं. कॅक्टसला किती पाणी द्यायचं हे हवामानावर आणि ऋतूवर अवलंबून आहे. उन्हाळ्यामध्ये कॅक्टसला दर 4 तासांनी पाणी द्यायला लागतं. या उलट पावसाळ्याच्या दिवसात 15 दिवसांनी पाणी दिलं तरी पुरेसं होतं. कॅक्टसला कमीत कमी 2 ते 2.5 तासांचा सूर्यप्रकाश लागतो. पण सूर्यप्रकाशात त्यांना ठेवू नये, कारण तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्यांच्यावर सुरकुत्या पडतात. कॅक्टस दिवसा कार्बन डायऑक्साईड निर्माण करतात आणि रात्रीच्या वेळी ऑक्सिजन. म्हणूनच आपल्या निजायच्या खोलीमध्ये कॅक्टस ठेवले तर ते हवा शुद्ध करतात. कॅक्टस रोप जर चांगलं वाढायला हवं असेल, तर मग ज्या कुंडीत ठेवायचं तिचा आकार विचारपूर्वक ठेवायला हवा. झाडापेक्षा त्यांची कुंडी ही नेहमी लक्षात ठेवावी. त्याचं कारण असं की जीवनासाठी जर त्यांना संघर्ष करावा लागला तर ती चांगली वाढतात. त्यांची कुंडी जर खूप मोठी घेतली तर त्या रोपाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही. अशानं ते मरून जातं. कॅक्टस ही माणसासारखीच असतात. प्रतिकूल परिस्थितीत ती चांगली वाढतात. तसंच कॅक्टस वाढत नसेल तर पाणी देणं बंद करा. त्याचं वाढायचं चिन्ह दिसलं तरच त्याला पाणी द्या. कॅक्टसच्या कुंडीतला खालचा थर हा विटांचे तुकडे, कोळसा यांनी भरावा. त्यावर जाडसर वाळू आणि लहान लहान दगडगोटे पसरावे. झाडाची गळून पडलेली पानं हे त्याचं सर्वोत्तम खत. कॅक्टसचं कलम करणं फार सोपं आहे. ज्या झाडावर कलम करायचं त्याच्यावर कॅक्टसचा एक अगदी छोटा तुकडा सेलो टेपनी चिकटवावा. जितका तुकडा लहान तितकं कलम करणं सोपं. कॅक्टस पुन्हा लावायचा असेल तर कॅक्टसचा एक छोटा तुकडा कापायचा, काही दिवस तो सुकवायचा आणि मग कॅक्टसवर पसरून द्यायचा. त्याला आपोआप मुळे फुटतील. कॅक्टस आणि कॅक्टस सारखी दिसणारी झाडं यांच्यातील फरक ओळखणं फार सोपं आहे. सगळ्या प्रकारच्या कॅक्टसला त्याच्या प्रत्येक काट्याच्या बुडाशी मऊसर केस असतात. यांना आपण काटे म्हणतो. पण खरं तर ती त्याची सुधारित पानच असतात आणि ती पाण्याचं बाष्पीभवन होऊ देत नाहीत. एखाद्याला जर कॅक्टसचे काटे टोचले तर एक सोपा उपाय करायचा. एक सेलोटेपचा तुकडा घ्यायचा, काटे टोचलेल्या जागेवर तो लावायचा आणि मग तो तुकडा ओढून काढायचा. सगळे काटे सेलोटेपला चिकटून निघून येतील. तर असं हे टिप्पण राहुलनी लिहिलेलं आहे. तर अजूनही मी माईक अनम्यूट करणार नाहीये, पण तुम्ही चॅट विंडोमध्ये टाकू शकता किंवा रिएक्शननी सांगू शकता की 16 वर्षाच्या राहुलने लिहिलेलं पुस्तक कसं वाटतंय तुम्हाला? आवडतंय असं म्हणू शकतो आपण, बरोबर? वा वा वा. तुमच्या रिएक्शन्स वरून तरी मला वाटतंय की तुम्हाला आवडलंय. तर पुढे आपण आपल्याला पुस्तक संपवायचंय ना उद्या. त्यामुळे वाचन आधी पुढे नेऊया आणि मग वेळे आपल्याला नक्कीच बोलायचंय की 700व्या सत्रपूर्ती निमित्त मातृगंधच्या शिलेदारांना आणि मातृगंध पुस्तक मैत्री या आमच्या सगळ्यांना कसं वाटतंय हे आपल्याला ऐकायचंय. पुढे आहे अळंबी कशी वाढवायची. तो जे जे शिकलाय ते त्यांनी एका एका भागामध्ये लिहिलेलं आहे. कोणाचा तरी एक थंब डाऊन होता. कोणाला आवडलं नाही पुस्तक? ग्रीन हेरिटेज वनस्पती महोत्सवात भाग घेतल्याचा आणखी एक फायदा झाला. श्रीयुत मिगुल ब्रागांझा यांच्याशी माझी ओळख झाली. गोवा शासनात ते शेतकी अधिकारी होते. त्यांच्यामुळे अळंबी वाढवायच्या 2 दिवसांच्या अभ्यास वर्गाविषयी मला माहिती मिळाली. जुन्या गोव्यामध्ये इला फार्मवर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांच्यातर्फे ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात व्हायचा होता तो. या प्रशिक्षण वर्गामुळे माझी स्वावलंबनाचा अनुभव घ्यायची सुरुवात झाली. जरी गोव्यामध्ये कोर्स व्हायचा होता, तरी इला फार्मवर मी कधी गेलो नव्हतो किंवा या कार्यक्रमातले कोणीही मला माहीत नव्हते. श्रीयुत ब्रागांझा यांनी मला सांगितलं होतं की शिक्षण घ्यायला आलेल्या मुलांची कॅम्पसवर विनामूल्य राहण्याची सोय आहे. तिथं राहणं काही सक्तीचं नव्हतं, पण मला वाटलं की गोव्यामध्ये संध्याकाळनंतर सार्वजनिक वाहनांची चांगली सोय नसल्यामुळं पुष्कळ लोक तिथंच राहतील. मला स्वतःला बाहेरचे मुक्काम खूप आवडतात. म्हणून मी वडिलांना विचारलं की मी रात्री कॅम्पसवर राहू का? त्यांनी संमती दिली. ते तयार झाले. मात्र माझा तर्क चुकीचा निघाला.
कॅम्पसवर राहणारा मी एकटाच होतो. 24 ऑगस्टला सकाळी वडिलांकडून रस्ता समजावून घेऊन मी निघालो. आमच्या घरापासून हे कॅम्पस 22 किलोमीटर अंतरावर होतं. काही अडचण न येता मी तिथं पोहोचलो. दारावर मला गेट पास घ्यायला लागला. उजवीकडच्या वाटेवर शेवटी ICARचं ऑफिस होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळ, पेरू आणि चिकूच्या बागा होत्या. ऑफिसपेक्षा ते एखाद्या प्रयोगशाळेसारखं दिसत होतं. तऱ्हेतऱ्हेच्या अळंब्यांचे प्रकार तेथे ठेवले होते. तिथे बसलेल्या माणसाजवळ मी चौकशी केल्यानंतर त्यानं मला शेतकी प्रशिक्षण केंद्राचा रस्ता सांगितला. प्रशिक्षण वर्ग चालवणारे श्रीयुत मिगुल ब्रागांझा आणि श्रीयुत ऑस्कर हे दोघेही तिथे होतेच. माझ्यासारखे प्रशिक्षणार्थी होते. पहिल्यांदा प्रशिक्षण वर्गासाठी आम्हाला नोंदणी वहीमध्ये आमची नावे नोंदवायला लागली. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 500 रुपये भत्ता मिळेल असं त्यांनी सांगितलं. आम्हाला खूपच आश्चर्य वाटलं. जणू काही प्रशिक्षणार्थींना हा बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळणार होता. त्यात वाहतूक खर्च आणि जेवण खर्च धरला असावा. शिकायला आलेले एकूण 33 जण होते. सगळेच माझ्यापेक्षा मोठे होते. बहुतेक सगळे शेतकरी होते. त्यामुळे माहिती सांगणाऱ्यांनी थोडी इंग्रजीमधून, थोडी कोकणीमधून माहिती सांगितली. शिकवायला आलेले जर फक्त इंग्रजीतूनच बोलले, तर श्रीयुत ऑस्कर ते कोकणीमध्ये भाषांतर करून सांगत. प्रशिक्षणामध्ये भाषणं आणि प्रात्यक्षिकं यांचा समावेश होता. उंच सडसडीत आणि लांब केस राखलेल्या नंदकुमार कामत यांनी आपल्या भाषणानं वर्गाची सुरुवात केली. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, अळंबी तुम्ही कशासाठी लावता आहात? घरातल्या बागेसाठी, लहान प्रमाणात उत्पादन करण्यासाठी की मोठ्या प्रमाणात बाहेर पाठविण्यासाठी? तुमचं जे उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे कोणती अळंबी वाढवायची आणि किती प्रमाणात हे ठरवायला हवं. पाठ घेताना त्यांनी विषारी, बिनविषारी अशा अळंबीच्या विविध जातींच्या पारदर्शिकाही दाखवल्या. त्यांचा पाठ लांबला खरा, पण मनोरंजक वाटला. त्यांचा पाठ संपला तेव्हा जेवणाची वेळ झालीच होती. त्यामुळे तो संपल्या संपल्या मी थेट कॅन्टीनवर गेलो आणि जेवणावर ताव मारला. माशाच्या कालवणाला फक्त 6 रुपये लागले. दुसरं सत्र दुपारी 3ला सुरू झालं. यामध्ये 2 कार्यक्रम होते. पहिल्यामध्ये ICARचे एक शास्त्रज्ञ अळंबीवर हल्ला करणाऱ्या किडी आणि रोगांविषयी बोलले. विविध समस्यांविषयी बोलताना त्यांनी किडे, बुरशी, बॅक्टेरिया आणि अयोग्य नियोजन या समस्यांचा उल्लेख केला. पण ज्यांनी जे उपाय सुचवले ते कीड आणि रोग प्रतिकारक अशा लिंडेन, माल्थिऑन, डिक्लोरोज, कॉपर सल्फेट आणि सिट्रोनेला ऑइल एवढ्यापुरतेच मर्यादित होते. त्यांनी सुयोग्य नियोजन आणि स्वच्छता याच्यावर भर दिला, कारण रोगांची सुरुवात ह्याच्या अभावानेच होते ना. आमच्यापैकी कुणीच आतापर्यंत अळंबीचं उत्पन्न घेतलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या भाषणांच्या शेवटी फारसे प्रश्न किंवा शंका कुणी विचारल्या नाहीत. त्यानंतर एका बाईंचं भाषण झालं. त्यांनी अळंबीच्या पोषण मूल्यांविषयी माहिती सांगितली. अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी सांगितलं की अळंबीमध्ये चरबीचं आणि शर्करेचं प्रमाण कमी असतं. अळंबीमुळे हाडांची सांधेदुखी कमी होते, दातांना बळकटी येते आणि दाढातून रक्त येणं कमी होतं. ते ऐकून मला असं वाटलं की आपण कायमच आहारात अळंबी खावी. या दिवशीचा कार्यक्रम संध्याकाळी 6ला संपला. त्याच वेळी मला कळलं की प्रत्येक जण घरी जाणार आहे. तिथं राहणारा मी एकटाच होतो. पण तरी मी तिथं राहायचं ठरवलं, कारण आयोजकांनी सांगितलं की प्रशिक्षणार्थींच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. ज्यांनी पाहिजे त्यांनी राहावं. ती संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ मी कॅम्पसवर हिंडून काढली. ICARची तिथे एक लहान रोपवाटिका, फुलबाग, माशांचा तलाव, छोट्या प्राण्यांसाठी असलेल्या पिंजऱ्यांमध्ये ससे, कोंबड्या होत्या. जनावरांसाठी गोठे आणि विस्तृत भातशेती होती. तिथं एक मोठी फळबागही होती. त्यामध्ये आंबा, चिक्कू, नारळ इत्यादी विविध प्रकारची फळझाडे होती. या सगळ्या हिरव्यागार वातावरणामध्ये राहण्यासाठी इमारती आणि तिथलं कॅन्टीन मध्यभागी होतं. 4 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर माझी छोटी खोली होती. त्यात 2 पलंग, कपाट, टेबल आणि आरसा होता. बाकी कुणी तिथं थांबणार नसल्यामुळे माझ्या सोबतीला चौकीदार थांबला. कॅन्टीनमध्ये स्वस्त आणि चांगलं जेवण मिळालं. दुपारी इतरांबरोबर मी जेवलोच होतो. रात्री कुकनं माझ्यासाठी माशाची आमटी आणि भात बनवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ब्रेड आणि भाज्यांची न्याहारी फक्त 3 रुपयात केली. त्या पहिल्या रात्री फारसं करायला नसल्यामुळं चौकीदार आणि मी कॅम्पसच्या मागील टेकडीवर जायचं ठरवलं. त्या टेकडीवर एक मंदिर होतं. दुसऱ्या दिवशीचा बव्हंशी भाग ऑस्करनीच घेतला. ऑस्करनी प्रत्यक्ष प्रयोगांवर भर दिला.
अळंबीची वाढ कशी करायची याविषयीची उपयुक्त माहिती त्यांनी दिली. त्यांनी मधून मधून पारदर्शिका आणि प्रात्यक्षिक यांचा समावेश केला. त्यांनी आम्हाला प्रयोगशाळाही दाखविली. टिश्यू कल्चर उती संवर्धन करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाविषयी त्यांनी सांगितलं आणि एक अल्ट्राव्हायोलेट ट्यूब दाखवली. त्यामध्ये मातृबीज तयार केलं जातं. प्रयोगशाळेत वर खाली करून आणि भाषणाच्या हॉलमध्ये ये जा करून गवत काडी उकळायची कशी, अळंबीच्या पिशव्या भरायच्या कशा हे सगळं त्यांनी स्वतः करून दाखवलं. आम्हालाही ह्या पिशव्या भरणं वगैरे गोष्टीत स्वतः भाग घेता आला. सगळ्यांनाच ऑस्करचं शिकवणं आवडलं. ते अजून लांबलं असतं तरी चाललं असतं. विकण्याच्या उद्देशानं अळंबी उत्पन्न घ्यायचा अनुभव कुणालाच नव्हता, म्हणून ऑस्करनं 2 अनुभवी लोकांना बोलावलं होतं. ते स्थानिक बाजारामध्ये त्यांचा अळंबीचा माल पाठवतात आणि निर्यातही करतात. तेच आमच्याशी बोलायला येणार होते. गेले वर्षभर ते अळंबीचं उत्पादन घेत आहेत. ताजा माल ते विकतात आणि काही माल मागणीप्रमाणे सुकवूनही विकतात. स्वानुभवावर आधारित पुष्कळ व्यावहारिक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. ते म्हणाले, रोज मी गवताच्या 200 पिशव्या भरतो. त्यांनी शेतातल्या कीड तसंच रोग याविषयी आणि सुरुवातीला अळंबी विकताना आलेल्या अडचणींविषयी सांगितलं. कार्यक्रमाच्या शेवटी फार्मर्स ट्रेनिंग सेंटरचे संचालक यांचं भाषण झालं. त्यांनी शेतकरी प्रशिक्षण केंद्राविषयी आणि ICAR विषयी माहिती सांगितली. काही विद्यार्थ्यांनी बाटलीत बीज भरून घेतलं. मी नाही घेतलं, कारण घरी गेल्यानंतर अळंबी उत्पादनाला सुरुवात करणं मला शक्य नव्हतं. गोव्याबाहेर पुढील काही महिन्यात जायची माझी योजना ठरली होती. थोडक्यात काय, मी अळंबीच्या उत्पादनाच्या मागं लागलो नाही. मुख्य गोष्ट म्हणजे मी बरंच काही शिकलो आणि पुष्कळ मित्रही मिळवले. या भागातलं प्रत्यक्ष कामाविषयी टिपण. अळंबीचं उत्पन्न कसं घ्याल, हे त्यांनी त्याच्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मी परत एकदा सांगते की तुम्ही कुठली गोष्ट अनुभवली तर त्याचं टिपण आपल्याला त्यावेळी लक्षात असतं ताजं ताजं, बरोबर? त्यामुळे म्हणूनच आपण परीक्षेच्या आधी अभ्यास करतो. तर ती टिपणं आपण लिहून ठेवायची, म्हणजे आपल्याला त्याचा लिखाणाकरता उपयोग होतो किंवा पुढे संदर्भ म्हणून वापरता येतं. अळंबीचं उत्पन्न कसं घ्याल? खाद्य अळंबीच्या पुष्कळ जाती आहेत. त्यातील ऑयस्टर आणि बटन मशरूम या 2 जाती अळंबी पिकवणाऱ्या आणि खाणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त प्रिय आहेत. अळंब्या मुळांसकट कुणी खाव्यात, कारण त्या लवकर पचतात आणि 2-3 तासामध्ये रक्तामध्ये शोषल्या जातात. त्यांच्यामध्ये लोह, प्रथिन, कॅल्शियम आणि जीवनसत्व यांचा समावेश असतो. गर्भवती स्त्रियांसाठी, मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी आणि रक्तदाब असणाऱ्या लोकांनी अळंबी खाणे चांगले. त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्याच्यामुळे हृदय, यकृत, रक्तातील कोलेस्टेरॉल आणि पोटाचा कर्करोग याचं प्रमाण कमी होतं. थोड्या गुंतवणुकीत फायदेशीररित्या अळंबीचं उत्पादन घेता येतं. अर्थातच अळंबी उत्पादनाचं तंत्रज्ञान, त्याची कार्यपद्धती आणि त्याच्या गरजा या सगळ्याचं पालन होणं आवश्यक आहे. अळंबीचं उत्पादन घेण्यासाठी जमीन लागत नाही. आपल्या घरातही अळंबीची लागवड आपण करू शकतो. मशरूमच्या वाढीसाठी हवामान 20% ते 30% सेल्सिअस आणि 30 ते 90 अंश आर्द्रता यांची गरज असते. हवा पुरेशी खेळती राहणं, मंद उजेड या गोष्टी आवश्यक आहेत. जास्त उजेडामुळे अळंबी काळ्या पडतात. खोलीतलं तापमान 32 अंश सेल्सिअस पेक्षा वाढलं तर ओली पोती खोलीमध्ये लावून तापमान नियंत्रित करणं गरजेचं आहे. मात्र ही पोती सॅव्हलॉन, फॉर्मॅलिन किंवा डेटॉलमध्ये निर्जंतुक करून घेणे आवश्यक आहे. नाहीतर बुरशी किंवा बॅक्टेरिया यांचा हल्ला होऊ शकतो. खोलीचं तापमान 20 अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेलं तर लहान खोलीसाठी 200 वॅटचा बल्ब तापमान विशिष्ट राखण्यासाठी अवश्य लावावा. बीज. अळंबीचं उत्पादन बीजांपासून, स्पॉन पासून होतं. चांगल्या बीजाचा रंग हा दुधी पांढरा असतो. त्याला गोडसर वास असतो किंवा काही वेळेस नसतोही. ती बीज घट्ट असावीत, सर्व बाजूंनी पांढऱ्या रंगाची आणि धाग्या धाग्याची असावीत. त्याचा रंग पिवळा असेल तर त्याचा अर्थ बीज जुनाट आहे. बीजावर दुसऱ्या रंगांचे पट्टे आले तर त्याचा अर्थ त्यावर बुरशीचं आक्रमण झालं. बीज 18 ते 20 दिवस एवढ्या वयाचं असावं. मातृबीज तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाची बाजरी, गहू किंवा हरभरा यांची गरज आहे. यांचे दाणे सारख्या आकाराचे असावेत आणि निरोगी असावेत. रोगमुक्त आणि कोरडे असावेत. हे दाणे धुवून घ्यावेत. पोकळ दाणे काढून टाकावेत. बाकीचे दाणे 1 तासभर उकळून घ्यावेत. अर्धे कच्चे शिजवून घ्यावेत. उकळत असताना त्यात फॉर्मॅलिन किंवा सॅव्हलॉन घालावे, म्हणजे निर्जंतुक होतील. नंतर दाणे निर्जंतुक केलेल्या मऊसर मुस्लिन कापडावर पसरावेत आणि कॅल्शियम कार्बोनेटमध्ये मिसळावेत.
त्यानंतर बाटलीमध्ये भरून घट्ट झाकण लावून ठेवावेत. या बाटल्या बऱ्याचदा प्रेशर कुकरमध्ये ठेवतात. लसीकरण किंवा टिश्यू कल्चरची उती संवर्धनाची खोली ही आम्ही पाहिली. ह्या खोलीची उंची 2.25 मीटर आणि लांबी 1.25 मीटर एवढी असावी. 2 ट्यूब्स म्हणजे एक अल्ट्राव्हायोलेट ट्यूब आणि एक नेहमीची ट्यूबलाईट यात लावावी. स्पिरिटचा दिवा सुद्धा वापरतात. मातृबीजाच्या एका बाटलीपासून आपल्याला टिश्यू कल्चरच्या मदतीनं 6 पिढ्यांपर्यंत उत्पादन घेता येतं. 6 पिढ्यानंतर बीजाची ताकद कमी होते आणि अळंबीचं उत्पादनही कमी होतं. खालचा थर. भाताचं काड अळंबीच्या उत्पादनासाठी खालचा थर म्हणून पसरलं जातं. इतर अनेक प्रकारचा खालचा थर असू शकतो, म्हणजे लाकडाचा भुसा, पोती, केळीची पानं, आंब्याची सुकी पानं, नारळाची पानं, ऊसाची पातेरी, जंगली गवत किंवा भाताची तूस इत्यादी. भाताची काडं काळजीपूर्वक निवडून घ्यावीत. ती चटकन तुटणारी, पिवळी किंवा सोनेरी तपकिरी रंगांची असावीत आणि 6 महिन्यांपेक्षा जास्त जुनी नसावीत. ही काडं सूर्यप्रकाशात कित्येक दिवस वाळवलेली असावीत. ती हवाबंद डब्यात साठवावीत आणि 2 महिन्यात त्यांचा वापर करावा. भाताची काडं आणि अळंबीचं बीज याचं प्रमाण तयार केलेल्या 1 किलो भाताच्या काडांना 4% बीज इतकं असावं. कृती. आधी भाताची काडं तयार करून घ्यावी. ह्या काडांचे 3 ते 5 सेंटीमीटर आकाराचे तुकडे करावे. मग ते गोणपटाच्या पोत्यात भरावे. मग ते पाण्यात भिजवावे. 1 किलो काडांसाठी 10 लिटर पाणी वापरावे. ही काडं पाण्यात पूर्णपणे बुडवावीत. त्यांचा कुठलाही भाग पाण्याच्या वर राहू देऊ नये. पुढची पायरी म्हणजे गरम पाण्यात निर्जंतुक करून घेणे. 80 ते 85 अंश सेल्सिअस इतक्या उष्णतेला पाणी उकळून घ्यावे. बुडबुडे यायला लागले की कापडी पिशवीत पाण्यात भिजलेली काडं पाण्यामध्ये पूर्णपणे बुडली आहेत ना हे बघावं. आता बुडबुडे नाहीसे होतील आणि पुन्हा येतील. बुडबुडे पुन्हा येऊ लागल्यावर अर्ध्या तासानंतर काडं पाण्यातून काढावीत. त्यातील पाणी पूर्ण कोरडं करावं आणि खोलीच्या तापमाना एवढं त्याचं तापमान राखावं आणि स्वच्छ पृष्ठभागावर 2 तास वाळवावीत. काडांच्या आर्द्रतेचं प्रमाण 60%पेक्षा जास्त नसावं. या आर्द्रतेचा अंदाज घेण्यासाठी काही काडं आपल्या बोटांमध्ये पकडावीत आणि घट्ट पिळावीत. एखादा थेंबच पाणी आलं तर आर्द्रतेचं प्रमाण बरोबर आहे असं समजावं. आता ही काडं भरण्यासाठी पॉलिथिनच्या किंवा पॉलिप्रोपिलीन पिशव्यांची गरज आहे. या पिशव्यांचा आकार साधारण 25 बाय 35 मीटर असा असावा आणि 150 ग्रॅमपेक्षा जास्त एका पिशवीचं वजन नसावं. वापरण्यापूर्वी सॅव्हलॉन, डेटॉल किंवा फॉर्मॅलिन मध्ये त्या धुवून घ्याव्यात. पिशवीच्या तळाशी एका कडेला 4 धागे बांधावेत. या 4 धाग्यांचे सुट्टे शेवट पिशवीच्या बाहेर असावेत. आता ही पिशवी भरावी. पहिल्यांदा 5 सेंटीमीटरचा काडांचा थर भरावा. तो तळाशी घट्ट दाबावा. मग त्यावर अळिंबीची बीज पसरावीत. पुन्हा 10 सेंटीमीटरचा काडांचा एक थर दाबून बसवावा. त्याच्यावर पुन्हा बीज पसरावीत. असं करत पूर्ण बॅग भरावी. शेवटी वर 5 सेंटीमीटरचा काडांचा थर असावा. 4 धाग्यांनी बॅग घट्ट बांधून टाकावी. या पिशव्या जमिनीवर ठेवाव्यात किंवा खोलीमध्ये टांगून ठेवाव्यात. टांगून ठेवल्यामुळे मशरूमच्या पिशवीच्या तळाशी आपण चटकन पोहोचू शकतो. दुसऱ्या दिवशी निर्जंतुक केलेल्या सुईनं प्रत्येक पिशवीला 30 ते 35 भोकं पाडावी. पिशवी अंधारात ठेवावी. 15 दिवसांसाठी फारसं वारं लागू देऊ नये. त्यानंतर पिशव्या दुसऱ्या खोलीमध्ये ठेवाव्यात. इथे त्यांना 4 तास मंद लाईट मिळावा आणि खोलीत समोरासमोरच्या वायुविजनाची सोय असावी. 1.5 दिवसानंतर खालच्या तळावर दिवसातून 3दा शॉवरनं खालून वर असं पाणी शिंपडावं. जणू काही पाऊस पडतोय असं पाणी मारावं. दुसऱ्या दिवशी टाचणीच्या डोक्या एवढी लहान लहान अळंबी दिसायला लागेल. आणखी 2 दिवसांनी पूर्ण वाढ झालेली अळंबी दिसू लागतील. या अळंबी ओढू नयेत, नाहीतर त्याच्याबरोबर त्याचा खालचा थर ओढला जाईल. त्या कापून घ्याव्यात किंवा तळापासून मुरगळून वेगळ्या कराव्यात. तळातला थर जर कोरडा वाटला तर पिशवी पाण्यात बुडवून लगेच वर काढावी किंवा पाण्याचा फवारा पिशवीवर मारावा. अळंबीचं दुसरं पीक 1 आठवड्याने पुन्हा मिळेल. असं 4 वेळेला उत्पादन घेता येईल. त्यानंतर पुन्हा नव्यानं सुरुवात करावी. याचं कारण असं की 4 वेळा पीक घेतल्यानंतर तळातला थर रोगग्रस्त होऊ शकतो. त्याला रोगसंसर्ग होऊ शकतो. किडी आणि रोग. अळंबीवर किडींचा आणि रोगाचा मारा फार लवकर होतो. म्हणूनच त्यांची अतिशय काळजी घ्यायला लागते आणि त्याचं व्यवस्थापन चांगलं असावं लागतं.
अळंबीच्या दोन प्रसिद्ध जातीपैकी बटन अळंबी रोगाला लवकर बळी पडते, तर ऑयस्टर अळंबी ही जास्त सशक्त आहे. अळंबीवर हल्ला करणाऱ्या किडीमध्ये स्किरिड माशी, फॉसिड माशी, स्प्रिंगटेल, नाकतोडांसारखे लहान कीटक आणि माइट्स हे आहेत. अळंबीवर किडींचा हल्ला होऊ नये म्हणून अळंबीच्या पिशव्या जमिनीपासून निदान 1 फूट वर टांगाव्यात. गंधकांनी आधी खोल्या निर्जंतुक करून मग पिशव्या भराव्यात. सिट्रोनेला तेल पाण्यात मिसळून पिशव्यांवर त्याची फवारणी करायला हरकत नाही. आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेऊन आणि सर्व उपाययोजना करून कीटकांचा हल्ला होणार नाही असं बघावं. बॅक्टेरिया आणि निमॅटोड्स यांच्यापासून फार जपावं लागतं. जास्त आर्द्रता असेल तर बॅक्टेरिया आढळतात आणि ओलसर, कुजलेले किंवा तपकिरी डाग असे दिसतात. हे टाळण्यासाठी आर्द्रतेचं प्रमाण सतत नियंत्रित करत राहणं ह्याची फार आवश्यकता आहे. निमॅटोड्सच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी खालचा थर सतत बदलत राहावा. 6 महिने ते 1 वर्ष यापेक्षा तो जास्त जुना नसावा. भाताच्या काडांची निवडही काळजीपूर्वक करावी आणि ते पूर्णपणे निर्जंतुक करून घ्यावे. रोग दिसला तर पोटॅशियम परमॅंगनेट 100 ग्रॅम किंवा 20 मिलीलिटर फॉर्मॅलिन पिशव्यांवर फवारावे. आता हे आपण वाचलं अळंबी कशी वाढवायची. एक प्रश्न आहे सगळ्यांना, तुमच्या रिएक्शन मधनं उत्तर द्यायचं. इथल्या किती जणांना हे माहित होतं की अळंबी म्हणजे मशरूम? मशरूमला अळंबी म्हणतात हा मराठी शब्द तुम्हाला माहित होता का? नाही, बरोबर? नाही ना सौख्या? म्हणजे आज तुमच्या शब्दसंग्रहामध्ये एक भर पडलेली आहे की मशरूमला मराठीमध्ये अळंबी असं म्हणतात. अशा प्रकारे काहीतरी म्हणून मी म्हणत असते की वाचत जा, म्हणजे काही ना काही नव्यानं सापडत राहतं. आणि इथे ही जी काही राहुल अल्वारिस यांनी आपल्याला जी काही माहिती दिलेली, आपल्याला त्याचे प्रयोग करायचे अशातला भाग नाहीये. पण त्या वयामध्ये काय काय आपण ते शिकले त्याच्या नोंदी त्यांनी ठेवलेल्या आहेत. आपण काय काय करू शकतो याचा विचार करण्यासाठी तरी आपण किमान या सगळ्याचा उपयोग करून घेऊ शकतो. पुढला भाग आहे केरळची सहल. हं? 5व्या भागाकडे आपण वळतोय, जो आहे केरळची सहल. ऑगस्ट महिना संपत आला होता आणि पावसाळाही. माझ्या कार्यक्रम पत्रिकेतील बऱ्याच जागांना मला भेट द्यायची होती. सुट्टी सुरू झाल्यानंतर ऑगस्ट पर्यंत आलेत ते, बघूया पुढे सुट्टी कुठवर घेऊन जाते. माझ्या कार्यक्रम पत्रिकेतील बऱ्याच जागांना मला भेट द्यायची होती. गोव्यातून बाहेर पडायला मी उत्सुक होतो. गोव्यात एकट्यानं मी अगदी सहजतेनं वावरू शकत होतो, कारण इथे भाषा एकच असल्यामुळे मी कुणाशी बोलू शकत होतो. मार्ग विचारणं, खायचे पदार्थ विकत घेणं आणि लहान रकमा हाताळणं हे सगळं आता मी करू शकत होतो. आता गोव्याबाहेर जाण्यासाठी मी उतावीळ झालो होतो. मी बाहेर प्रवासाला निघालो होतो त्याचं आणखी एक कारण होतं. 10वी नंतर मी कॉलेजमध्ये का नाही गेलो आणि मी करतोय तरी काय, या माझ्या मित्रांच्या आणि शेजाऱ्यांच्या प्रश्नाने मी अगदी भंडावून गेलो होतो. आवडत्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे शिकण्यात मला खूप आनंद होतो. गंमत येते, या गोष्टीवर काही कुणाचा विश्वास बसत नव्हता. इथून आपण बाहेर पडलो तर या सगळ्या प्रश्नांपासून आपली सुटका होईल असं मला वाटलं. त्याचं झालं असं की माझे बाबा सेंद्रिय शेतीवरील एका चर्चासत्राला उपस्थित राहण्यासाठी कोट्टायमला जायचे होते आणि त्याच वेळी ते अन्य काही ठिकाणी सेंद्रिय शेतीला भेट देणार होते. त्यांना वाटलं मी त्यांच्याबरोबर आलो तर बरंच, भेटीमध्ये आम्ही केरळलाही जाणार होतो. 1995 सालच्या 30 ऑगस्टला बाबांनी आणि मी गोवा सोडलं. पणजीहून सकाळी 6ला बस सुटली आणि संध्याकाळी 4 वाजता बेंगलोरला पोहोचलो. वाटेत आम्हाला कारवार, अंकोला, कुमठा, होनावर, कुंदापूर आणि उडुप्पी ही ठिकाणे लागली. बेंगलोर हे आमच्या पूर्वजांचं घर. माझ्या बाबांचा जन्म मुंबईत झाला. तिथेच ते मोठे झाले. लग्नानंतर ते गोव्यात राहत असले तरी मूळचे ते बेंगलोरचेच. बेंगलोरला आता आमचं घर नाहीये, पण आमचे पुष्कळ नातेवाईक तिथे आहेत. आम्ही आमच्या चुलत आजोबांच्या घरी राहिलो. बस स्टँडला हे जवळ होतं. बेंगलोर शहराच्या मध्यभागी ही 2 मजली इमारत आहे. माझी चुलत आजी मोनिका आपल्या 3 मुलांसह तिथे राहते. रेगी, पेट्रिक, लॅम्बर्ट ही तिच्या मुलांची नावे. त्यांचे कुटुंबीय एकत्र कुटुंबाप्रमाणे तिथे राहतात. जे.एस. अल्वारिस कोकणी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक होते. काही वर्षापूर्वी ते निवर्तले. ते माझे चुलत आजोबा. माझ्या काका काकूला आणि चुलत भावंडांना मी पहिल्यांदाच भेटणार होतो. त्यांच्या घरी आगत स्वागत झाल्यावर आम्ही चहा घेतला, खाल्लं. मग बाबांनी मला शहरात हिंडवलं. कोट्टायमचं चर्चासत्र संपल्यानंतर गोव्याला परतताना मी एकटाच असणार होतो. त्यामुळे
शहरातल्या प्रत्येक खाणाखुणा मी पाहून घेतल्या, लक्षात ठेवल्या. परतीच्या प्रवासात माझ्या वाटा चुकू नयेत म्हणून मी अगदी काळजी घेत होतो. रेल्वे स्टेशनची जागा, बेंगलोरचा मध्यवर्ती हंपनकट्टा, जुना बस स्टँड आणि मोनिका काकूंच्या घराचा रस्ता मी नीट पाहून घेतला. आल्यावर आम्ही रात्री मस्त जेवलो, मग लवकर झोपून गेलो. पुढच्या प्रवासासाठी आम्हाला पहाटे 3ला उठायचं होतं. आमच्या गाडीनं 4:15 वाजता बेंगलोर सोडलं. प्रवास करत हिरवीगार शेतं पाहत कन्नूर, कालिकत, त्रिचूर, एर्नाकुलम ही स्टेशनं घेत आम्ही कोट्टायमला दुपारी 3:45ला पोहोचलो. हॉटेल ऐश्वर्यामध्ये बुकिंग होतं. अंघोळ करून मी ताजातवाना झालो, मग शहरात भटकायला बाहेर पडलो. पण पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं आम्हाला लवकर परतावं लागलं. हॉटेल ग्रीन पार्क इथं चर्चासत्र होतं. त्यासाठी सकाळीच आम्ही बाहेर पडलो. आमची नोंदणी आधीच झाली होती. आम्हाला कापडी पिशवी, पेन, नोटबुक चर्चासत्राच्या सुरुवातीला दिलं गेलं. तिथं विकायला कितीतरी वस्तू होत्या. अगदी सेंद्रिय चहा, लोणची इथपासून ते पुस्तकं, पुस्तिका आणि मॅन्युअल्स इथपर्यंत. भोवताली फारसं बघता आलं नाही कारण संयोजक उद्घाटनापासून सर्वांना बसून घ्या असं सांगत होते. दिवसभर भाषणं, तीही बहुतेक वेळा शास्त्रज्ञांची होती. हे सत्र संध्याकाळपर्यंत चाललं. फक्त मध्ये शाकाहारी भोजन झालं. सर्व भाषणांमध्ये माझं लक्ष वेधून घेतलं ते डॉक्टर इस्माईल यांच्या गांडुळावरील भाषणाने. त्यांचा भाषणाचा गोषवारा द्यायचा मोह आता टाळतो कारण त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या कामाविषयी घेतलेल्या माहितीविषयी स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात नंतर आलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी असाच कार्यक्रम होता. मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असलेले एक सत्र होतं. त्याचे अध्यक्ष माझे वडील होते. पुष्कळ शेतकरी सेंद्रिय शेतीच्या त्यांच्या अनुभवाविषयी बोलले. मला ते फारच रंजक वाटलं. दुपारच्या जेवणानंतर माझे वडील आणि मी गुरु ऋषी प्रभाकर, सिद्ध समाधी कार्यक्रमाचे संस्थापक आणि कार्तिकेयन सेंद्रिय शेतीवरील पुस्तकातील काही प्रकरणाच्या संशोधनासाठी ते काम करत होते. यांच्यासह सेंद्रिय शेती करणाऱ्या केटी थॉमस यांच्या शेतावर गेलो. त्यांनी त्यांचं कोळंबीचं तळं दाखवलं, रबराची लागवड, गायी, मासे पकडायचं तळं, फळबाग, मोठ्या बांबूचा फिल्टर वापरून तयार केलेलं तळं इत्यादी गोष्टी पाहिल्या. त्यांचं शेत खूपच मोठं होतं आणि रात्री ते एखाद्या जंगलासारखं अंधारं आणि दमट असं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कालिकतची गाडी पकडली. एर्नाकुलम आणि त्रिचूरवरून आम्ही पुढे गेलो. शोरणपूरला आम्ही गाडी बदलली. स्टेशनवर उतरून सुलतानची बॅटरी ही बस आम्ही घेतली. इथे आम्ही हॉटेल रिसॉर्टवर एक रात्र काढली. नेहमीप्रमाणे शहरातून भटकताना आमचा वेळ मजेत गेला. वायनाडला आमचा पुढचा कार्यक्रम होता. सेंद्रिय शेतीमध्ये रस असणाऱ्या आणखी काही व्यक्तींची इथे बैठक होती. वायनाडच्या वन्यजीव विभागाच्या गेस्ट हाऊसला आम्ही थांबलो. या ठिकाणचा मेळावा फार मोठा नव्हता आणि छोटीशी पण सखोल चर्चा त्यांनी केली. मला काही फारसा रस त्यामध्ये वाटला नाही म्हणून मी मन मानेल तसा भटकत राहिलो. पण त्या लोकांचा सहवास मला आवडला कारण त्यांचा अनुभव मोठा होता आणि ज्ञानाचा साठा त्यांच्याकडे होता. शिवाय ते कृतिशील होते. त्यांच्यापैकी आरोविलचे बर्नार्ड, अहमदाबादचे कोरा माथेन, त्यांची मुलगी निधी आणि ओंकार यांना या सुट्टीच्या अवधीत भेटायचं मी ठरवलं. आम्ही सकाळ संध्याकाळ जंगलामध्ये लांब लांब पर्यंत चालत जायचो. पहिल्याच दिवशी आम्हाला निलगिरी लंगूर दिसले. त्याशिवाय छोटे छोटे पक्षी, बेडूक आणि वृक्ष पण दिसले. संध्याकाळच्या वेळी संयोजकांनी आम्हाला भवानी नदीमधील प्रदूषणाविषयी 2 फिल्म्स दाखवल्या. त्यानंतर एक अगदी लोकप्रिय आणि सुंदरशी ॲनिमल्स आर ब्युटिफुल पीपल ही फिल्म पाहिली. वायनाडच्या दुसऱ्या दिवशीच्या फिरण्यामध्ये आम्ही कांचनमृगांचा कळप बघितला आणि बार्किंग डिअरही पाहिले. अनेक प्राण्यांच्या पायाचे ठसे आम्ही पाहिले. विशेषतः हरिण आणि हत्तीच्या पावलांचे ठसेही. हा अनुभव थरारक वाटला आणि त्यानंतर जो कोणी चालायला उत्सुक असे त्याच्याबरोबर मी चालायला जात असे. तिसऱ्या दिवशी मी शिवानंद यांनी पश्चिम घाटाविषयी भाषण दिलं. त्यांनी आम्हाला काही पारदर्शिकाही दाखवल्या. त्यामध्ये पश्चिम घाटातील कीटकभक्षी वनस्पती, पहाडी बकऱ्या, पाण्याची वाफ साठवून झालेल्या नद्या, दर 10 वर्षांनी फुलणारी वनस्पती आम्ही पाहिली. आतापर्यंत भूगोल आणि शास्त्र या विषयामध्ये शाळेमध्ये जे शिकलो होतो ते जिवंत झालं. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही 2 सिनेमे बघितले होते. एकाचं नाव होतं द विझलिंग हंटर, जंगली कुत्र्यांविषयी आणि दुसरीचं नाव होतं द लॉर्ड ऑफ द जंगल, हत्तींविषयी. दोन्ही अगदी छान होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही फिरायला गेलो तेव्हा फक्त पक्षी पाहिले.
त्या दिवशी आम्ही चक्क 12 किलोमीटर चाललो. त्या दिवशी कार्यक्रमाचा समारोप होता. संध्याकाळच्या वेळी वन खात्यानं आमच्यासाठी जंगलातून एक फेरी आयोजित केली होती. आम्ही खूप चाललो. निरीक्षण मनोरा पाहिला, त्यानंतर हरणं आणि रानडुकरं पाहिली, पण वाघाच्या पावलांचे ठसे पाहिल्यावर आम्ही लवकर परत फिरायचा निर्णय घेतला. रात्री आम्ही आणखी 2 सिनेमे पाहिले. एकाचं नाव अ व्हॅली रायझेस ही नर्मदेवर होती आणि दुसरा होता द सायलेंट व्हॅली. बैठक संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे माझे बाबा कामासाठी चेन्नईला जाणार होते आणि मी एकटा गोव्याला परतणार होतो. बाबा माझ्याबरोबर बसने कालिकतपर्यंत आले. रेल्वे स्टेशनवर त्यांनी बेंगलोरचं तिकीट काढलं आणि 2 वाजता त्यांनी मला स्टेशनवर सोडलं. माझी गाडी 4 वाजता होती. आयुष्यात पहिल्यांदाच मी एकट्यानं प्रवास करणार होतो. त्यामुळे मी थोडा घाबरलो होतो. गाडी यायला अजून 2 तास होते, पण मला काही झोप नाही लागली. माझ्याजवळ बॅटरीवर चालणारा एक व्हिडिओ गेम होता. गाडी येईतोवर मी त्याच्यावर खेळत बसलो. गाडी आल्यावर सगळी गर्दी दारातून घुसायला लागली. मी एक दोघांना विचारलं की त्याचे सीट नंबर काय आहेत, पण कुणीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून मी एक छान जागा पकडून बसलो. गाडीनं स्टेशन सोडलं. संपूर्ण प्रवासात मी अगदी सावध होतो आणि माझ्या सामानावर माझं सतत लक्ष होतं. माझ्याजवळ हॅवरसॅक आणि स्लीपिंग बॅग दोन्ही नवीन होतं. पॉकेटमार आणि इतर चोरांविषयी मी ऐकलं होतं आणि त्यामुळे मला दुप्पट काळजी वाटत होती. स्टेशनवर सुद्धा मी उतरलो नाही. गाडी सुटेल ही भीती मला होती. बाबांनी दिलेली फळं तेवढी मी खाल्ली. बेंगलोर स्टेशनवर गाडी पोहोचली. एकच मिनिट हं. बेंगलोर स्टेशनवर गाडी पोहोचली. चुलत आजीकडे जाण्यासाठी मी रिक्षा पकडली. 30 रुपये पडले. बाप रे, केवढे पैसे! परंतु एक तर रात्र होती आणि रस्त्याची मला खात्री नव्हती, म्हणून रिक्षावाल्याशी मी वाद घातला नाही. माझी काकू आणि तिच्या कुटुंबियांना मला पाहून आनंद झाला. आणखी राहायचा त्यांनी आग्रह केला, पण आई माझी काळजी करत असणार आणि मी बेजबाबदार वागतोय असं तिला वाटू नये, म्हणून ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी घरी जायचं मी ठरवलं. सकाळी माझा चुलत भाऊ रेगीच्या स्कूटरवर बसून आम्ही बस स्टेशनवर गेलो. एक बस गोव्याला सुटतच होती. मी पटकन आत उडी मारली आणि शेवटची जागा पकडली. बस पणजीला संध्याकाळी 5 ला पोहोचली. तिथून मी म्हापशाला जाणारी दुसरी बस पकडली. जेव्हा म्हापशाच्या बस स्टँडवर बस पोहोचली, तेव्हा मी परिचित वातावरणात आलो. रस्त्यावरील ओळखीची कुत्री, फिरस्त्यांचे स्टॉल पाहून मला घरी आल्यासारखं वाटलं. एका मोटरसायकलला मी हात केला. घर तिथून 3 किलोमीटर अंतरावर होतं. मी घरी पोहोचलो आणि माझ्या स्वागताला हसत समोर आलेल्या आईकडे थेट गेलो. माझ्या भावांनी मला गुद्दे मारले. माझा कुत्रा मला चाटायला लागला. हत्तींचं आणि वाघांच्या ठशांचं जग कितीतरी दूर राहिलं होतं. ही केरळची सहल झाल्यानंतर आपण पुढे वाचतोय जिवंत सापांच्या दुनियेत. पुण्याच्या सर्पोद्यानाचे संचालक आहेत श्री निलिम कुमार खैरे. अनेक पत्र आणि फोन केल्यानंतर बाबांचा त्यांच्याशी संपर्क झाला. शेवटी एकदाचा हिरवा दिवा मिळाला आणि मी तिकडे जायला तयार झालो. ही व्यवस्था काही पक्की नव्हती. त्यामुळे माझ्या बाबांनी माझ्याबरोबर पुण्याला यायचं ठरवलं. ते चेन्नईहून आल्यानंतर 3 ऑक्टोबरला आम्ही निघालो. गोव्याहून आम्ही बसमधून निघालो आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहोचलो. पुण्याचे सुजित आणि विद्या पटवर्धन हे माझ्या आई वडिलांचे चांगले मित्र होते. आदल्याच वर्षी आम्ही सगळेच जण म्हणजे आई, बाबा, माझे 2 भाऊ आणि मी त्यांच्याकडे सुट्टीला राहिलो होतो. त्याच वेळी पुण्याचं सर्पोद्यान मी पाहिलं होतं आणि तेव्हाच शाळेनंतर 1 वर्ष सुट्टी घ्यायचं बीज माझ्या मनात रुजलं. त्यांच्या मुलीशी, बाणीशी नंतर माझी चांगली मैत्री झाली होती. तिनं सांगितलं की तिची बहीण लारा आणि तिची मैत्रीण काही वर्षांपूर्वी शाळेतलं शिक्षण संपल्यावर सुट्टी घेऊन देशभर फिरल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिक्षणाच्या पर्यायी पद्धतींचा अभ्यास केला होता. हे ऐकून मी चांगलाच आश्चर्यचकित झालो. गणेशखिंड रस्त्यावरील पटवर्धनांच्या घरी आम्ही आधी गेलो. थोडी विश्रांती घेऊन ताजतवानं झाल्यावर आम्ही सर्पोद्यानात गेलो. संचालक श्रीयुत खैरे त्यावेळी नव्हते, पण उपसंचालक श्री राजन शिर्के यांना मी येणार असल्याचं माहीत होतं. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की खैरे आल्यानंतर माझ्या राहण्याची आणि जेवणाची सोय होईल. तोपर्यंत उद्यानामध्ये मी पूर्ण दिवस हिंडू शकेन, पण रात्री मात्र सुजित काकांकडे जायला लागणार होतं. आता माझ्या वडिलांपुढे मला तिथेच सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण खैरे 3 दिवसानंतर येणार होते. बाबा मला उद्यानात सोडून मुंबईला गेले. त्यामुळे पहिले काही दिवस मी सुजित काकाचं घर आणि उद्यान
अशा फेऱ्या मारत राहिलो. सुजित काकाचं घर गणेश खिंडला तर सर्पोद्यान होतं कात्रजला. चांगलं 20 किलोमीटर अंतरावर. पहिल्या दिवशी मी रस्ता चुकलो. बाबांनी सकाळी मला बस स्टँड दाखवला होता आणि बसचा नंबरही सांगितला होता. संध्याकाळी कर्मचाऱ्यांपैकी एकानं मला बस स्टँडवर सोडलं. तिथे मी खूप वेळ वाट पाहिली पण बस आलीच नाही. आसपासच्या लोकांना मी विचारलं, त्यांचं उत्तर येई, पण एखाद्या वेळी उशीर होतो. एवढ्यात पाऊस सुरू झाला. त्या बस स्टँडला निवारा नव्हता, त्यामुळे मी पावसात भिजत राहिलो. शक्यतोवर माझी वही डोक्यावर धरून मी पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्नात होतो. पण आश्चर्य म्हणजे कित्येक मुलं पावसाची पर्वा न करता निवांतपणे पावसातून जात होती. जणू काही पाऊस पडत नव्हता. संध्याकाळी 7 वाजले तेव्हा मी नखशिखांत भिजलो होतो. माझे पाय गारठले होते आणि अंधार पडायला लागला होता. सर्पोद्यानातील माझ्या पहिल्या दिवसाचा हा अनुभव असा होता. शेवटी मी रस्ता ओलांडून टेलिफोन बूथवर गेलो. सुजित काकांना फोन करत होतो तेवढ्यात वीज गेली. काका मला दुसऱ्या रस्त्याने येण्याविषयी सांगत होते. माझ्या ओल्या वहीवर मी डेक्कन जिमखाना आणि सिमला ऑफिस लिहिलं. डेक्कन जिमखान्यावर जायला मला बस मिळाली कारण तिकडे जाणाऱ्या बऱ्याच बस होत्या. सिमला ऑफिस पासून घरी जायला मी रिक्षा केली. बस आणि रिक्षावर अवलंबून राहण्यापेक्षा सायकल किती सोयीची. मला माझ्या सायकलची खूप आठवण आली. पार्कमध्ये पहिले 2 दिवस मी टिपणं करडत होतो आणि कामगारांचं निरीक्षण करत होतो. मी त्यांच्याशी दोस्ती केली. त्याचाच परिणाम म्हणून की काय मला त्यांनी एक ट्रिंकेट साप हाताळायला दिला. तिसऱ्या दिवशी श्री निलीम कुमार खैरे आले आणि पार्कमध्ये राहण्याची सोय नसतानाही त्यांनी माझी तिथे सोय केली. कितीतरी विद्यार्थी तिथे येत होते. थोडा वेळ काम करत होते, पण त्या सगळ्यांची घरं पुण्यात होती. त्यामुळे संध्याकाळ झाल्यावर ते घरी जायचे. खैरे सगळ्या कामगारांमध्ये खूपच लोकप्रिय होते. त्यांना सगळे अण्णा म्हणत. ते नेहमी हातमोजे आणि लांब बाह्यांचा शर्ट घालत. खूप वर्षांपूर्वी घोणस हा विषारी साप चावल्यामुळे त्यांना डावा हात गमवावा लागला होता. असं असूनही सरीसृपांविषयीचं त्यांचं प्रेम आणि कुतूहल जरासुद्धा उणावलं नव्हतं. हे सर्पोद्यान खूप मोठं आहे. सर्पांसाठी तिथे बरेच हौद केले. त्यात विविध जातींचे सर्प राहतात. मध्यभागी प्रशासकीय बैठी इमारत आहे. त्या तिथे तळमजल्यावर लहानसं ऑफिस आहे. तिथं पाहुण्यांचंही आगत स्वागत होतं. तिथंच किंग कोब्रा म्हणजे नागराज आणि अजगरांना ठेवलंय. एका अंगाला साठवणीची खोली आणि स्वच्छतागृह आहे. पहिल्या मजल्यावर एक मोठी खोली आणि तिच्यात 2 पलंग होते. मी इथंच राहू लागलो. रात्री सोबतीला वॉचमन होताच. अण्णांनी तिथं छोटा टीव्ही बसवला. तसंच माझ्या या खोलीत टेलिफोनचं एक जोड कनेक्शनही दिलं. त्यांच्या घरी केव्हाही जाण्याची, खाण्याची, राहण्याची मुभा मला होती. मी मात्र उद्यानातच राहण्याचं ठरवलं. अण्णा आणि शिर्के यांच्या व्यतिरिक्त उद्यानात 8-10 कर्मचारी नियुक्त होते. त्यांच्यापैकी काही जणांशी महेश, मिलिंद, भूषण आणि बाबा यांच्याशी माझी चांगलीच दोस्ती झाली. पुष्कळचे विद्यार्थी रात्र शाळेत शिकत होते आणि दिवसा इथं काम करत होते. रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी बरेच वेळा नेहमीपेक्षा जास्त विद्यार्थी तिथं मदतीला यायचे. सगळे पुण्यात राहणारे होते त्यामुळे रात्री ते घरी जायचे पण बरेच वेळा त्यांच्यापैकी काही जण रात्री माझ्याबरोबर थांबायचे. मग आम्ही टीव्ही बघायचो किंवा ते मला गोष्टी सांगायचे. मी रोज रात्री जेवल्यानंतर माझी दैनंदिनी नियमितपणे लिहायचो आणि काही वेळेस रात्री वाचत बसायचो. उद्यानातील माझं काम म्हणजे कामगारांना त्यांच्या कामात मदत करायची. सापांबद्दल माहिती मिळवायचा तो एक चांगला उपाय होता. मी रोज चांदणी पाठींच्या स्टारबॅक कासवांची, टर्कीची, कोंबड्यांची घरं, खळगे साफ करायचो. नंतर तर धामणीचे, चेकड किल बॅकचे, विरुळा आणि घोरपडीचे हौद साफ करायचो. सापांना खाऊ घालायला मदत करायचो. हे काम बहुधा एका आठवड्यानं केलं जायचं. बहुतेक सापांचं अन्न म्हणजे प्रयोगशाळेतील पांढरे उंदीर आणि बेडूक. अजगराला मात्र खायला आठवड्यातून एकदा कोंबडी मिळायची. सापांना कसं हाताळायचं ते मी शिकलो. तिसऱ्याच दिवशी कवड्या साप मला चावला. हा साप बिनविषारी असतो. लहानपणापासून आजीकडून आणि इतरांकडून सापांविषयी मी अनेक हकीकती ऐकल्या होत्या. त्यांच्याविषयी आपले फार गैरसमज असतात. मला साप चावण्याचा अनुभव देण्यामागे माझी सापाविषयीची भीती जावी हे कारण होतं. मला झालेला सर्पदंश फारसा वेदना देणारा नव्हता आणि इतर जखमांवर जसा उपचार करतात तसाच उपचार मी घेतला. माझ्या सर्पोद्यानातील मुक्कामात अनेक प्रसंगी विविध प्रकारच्या बिनविषारी पण तापट स्वभावाच्या सापांचे दंश मला झाले. 3 आठवड्यांनी मी तिथून बाहेर पडलो तेव्हा 15-20 दंशांचे व्रण माझ्या हातावर होते. काही दंश खरोखरच खूप वेदना देणारे होते.
एक दंश तर इतका वाईट होता, की त्यामुळे माझं मनगट इतकं सुजलं, की मला त्यावर घड्याळ बांधता येईना. पण या दुःखावर फुंकर मारणारी गोष्ट अशी, की दंश करणाऱ्या सापांचं यात जास्त नुकसान होतं. म्हणजे दंश करताना त्यांचे काही दातच पडून जातात. अर्थात सगळे साप बिनविषारी असल्यानं प्रतिबंधक उपाय करण्याची गरज कधी पडली नाही. सर्पदंशापेक्षा सुद्धा मी त्याकडे साध्या जखमा म्हणूनच पाहिलं. या उद्यानात सापांविषयी इतरही प्राणी होते. काहींची इथून सुटकाही करण्यात आली होती. जखमी प्राण्यांना इथं आणून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते आणि इथं त्यांना विश्रांतीही मिळत होती. मी तिथे असतानाच्या काळात उद्यानात जंगली डुक्कर होतं, ऊद मांजर होतं, एक शिक्रा पक्षी, एक खोकड, 3 मुंगूस आणि कित्येक घुबडं, तसंच पंख फाटलेले गरुडही होते. वरून उघड्या असलेल्या सर्वात वरच्या पिंजऱ्यात त्यांना ठेवलं होतं. बरं होऊन त्यांना उडायला यायला लागलं की उडून जायची त्यांना सोय होती. विविध प्रकारचे दुर्मिळ असे कोंबडे, गिनीपिग्स, पांढरे उंदीर, ससे, माकडे आणि तुर्की कोंबडी हे प्राणीही तिथे होते. आणि अर्थातच तिथे गंगेमधली मऊ कवच्याची कासवं, पाठीवर स्टार असलेली कासवं आणि मेलेन्याक जातीचं कासवही होतं. यांना रोज खाऊ घालायला लागायचं आणि त्यांचे पिंजरे नियमितपणे साफही करायला लागायचे. कुणाला साप दिसला की सर्पोद्यानात फोन करून साप पकडायला बोलवायची सोय होती. फोन करणाऱ्याला पत्ता नीट विचारून सर्पोद्यानातून कोणी ना कोणी साप पकडायला जायचे. उगाचच लोकांनी साप मारू नयेत हा त्यामागचा उद्देश होता. अशा 2 प्रसंगी उद्यानातील मुलांबरोबर मी साप पकडायला गेलो आणि हात हलवत परत आलो. सापाचं ठिकाण जर दूर असेल तर निरोप पोहोचून स्वयंसेवकाचा चमू तिथे जागेवर पोहोचेपर्यंत साप तिथे राहीलच याची काय खात्री? उद्यानाला भेट देण्यासाठी रोज लोक येत असत आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकणाऱ्या जाणकाराच्या ते शोधात असायचे. मला लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यात मोठा पराक्रम वाटायचा. हा कोणता साप? हा काय खातो? नर मादी कसं ओळखायचं? असे त्यांचे अनेक प्रश्न असायचे. इतर वेळी मी कामावरील कर्मचाऱ्यांना जास्त गुंतागुंतीचे आणि सविस्तर आणि सापांविषयी बारीक सारीक तपशील असलेले प्रश्न विचारून त्यांचा पिच्छा पुरवायचो. तिथले कामगार म्हणजे माहितीची खाणच होते. त्यांची माहिती ही प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना मिळाली होती. काही काही वेळा आम्ही रात्री बेडूक पकडायला जायचो. 10 किलोमीटर लांब अंतरावरील नदीवर आम्ही जेवणानंतर स्कूटरवरून जायचो. ही पद्धत सोपी आहे. एकाने पात्राच्या कडेला काठावर टॉर्चचा झोत टाकायचा. बेडकांचे डोळे झोतामुळे दिपून ते जागच्या जागी थांबून राहतात आणि दुसऱ्यानं पाठीमागून पंजामध्ये त्याला पकडायचं. बेडूक जिवंतच पकडावे लागतात. नाहीतर साप खात नाहीत. बेडूक काही वेळ जागच्या जागी खेळून राहतात त्यामुळे त्यांना पकडणं सोपं असतं. पकडण्यापेक्षा पकडल्यावर तो हातातून निसटू द्यायचं नाही हे अवघड असतं. कारण बेडूक ओलसर आणि बुळबुळीत असतात. 2-3 तासांमध्ये 25-30 बेडूक पिशवीत घालून आम्ही परतायचो. काही गरीब लोक सर्पोद्यानातील कर्मचाऱ्यांचं जेवण एका झोपडीत बनवत. मी तिथेच जेवण घ्यायचो. एक पदार्थ त्यांच्या खास आवडीचा होता, सॅम्पल. भाज्या शिजवून वर तेलाचा थर, तिखट पावडरचा लाल तवंग, त्यावर असे आणि चवीला लागे मस्त मसालेदार. काही दिवस चवदार सॅम्पल खाऊन जिभेचे चोचले पुरवले खरे, पण लवकरच माझं पोट बिघडलं आणि त्या दिवशी मी 7 वेळा संडासला पळालो. अखेरीस सॅम्पल प्रकरण संपलं. दाल, चपाती आणि स्वस्तातले क्रीम रोल खाणं मी त्यानंतर पसंत केलं. सर्पोद्यानातील स्नानगृह फार घाण असे, त्यामुळे मी तिथे अंघोळ करायचो नाही. माझे वाढलेले केसच फक्त ओले करून मी अंघोळ केल्याचं नाटक करायचो. उद्यानातील कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आल्यावर मला अंघोळ घालायचं त्यांनी ठरवलं. एके दिवशी मला पकडून त्यांनी माझे कपडे काढले, मोरीत मला ओढून नेलं आणि साबण, थोडं हार्पिक माझ्यावर टाकून मोरीतल्या ब्रशने मला घासून घासून धुतलं. कसं कोणास ठाऊक, त्यांच्या हेही लक्षात आले की मला अंधाराची आणि रात्री येणाऱ्या विविध आवाजांचीही भीती वाटते. ते मला भुताच्या गोष्टी सांगायचे आणि भीती वाटली तरी मला त्या ऐकाव्या वाटत. शेवटच्या रात्री खऱ्या भुताची अन माझी भेट झाली. ते असं झालं, आम्ही तिघेजण रखवालदाराबरोबर टीव्ही पाहत होतो. आमच्यातला भूषण म्हणाला, त्याला पाठीमागे जायचे. थोड्या वेळातच दिवेही गेले आणि मांजरांचं म्यू म्यू ऐकू आलं. बाबा आणि रखवालदार यांना त्यामुळे काही फरक पडला नाही. पण पोपी आणि मी जाम टरकलो. एका खिडकीत थोडा उजेड आला आणि दार आपटायला लागलं. एक गर्जना ऐकू आली, "दार लाव." चमत्कारिक गोष्टी एका मागोमाग एक घडायला लागल्या. कवटी असलेला सापळा हवेत तरंगत आला. बाहेर कोण आहे हे पाहायला आम्ही सावधपणे गेलो तर काय, बाहेर कोणीच नव्हते.
खोलीत परत येतो तर माझा बिछाना पलंगावरून फेकला होता. माझे कपडे इकडे तिकडे पडले होते. सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. दाराची चौकट वाजत होती. खिडक्या आपटत होत्या. मी घाबरून रखवालदाराचा हात घट्ट पकडून ठेवला. कोणीतरी सांगितलं होतं की आपण जर क्रॉस केला तर भूतं जातात. मी तेही केलं पण काहीच उपयोग झाला नाही. या भूताला या खेळातले नियम ठाऊक नसावेत. आणि एकाएकी टेलिफोन वाजला. भूषणनं फोनवर सांगितलं की तो परत येतोय. भूषण आला आणि भूत नाहीसं झालं. भूताचा त्रास नंतर झाला नाही. दुसऱ्या दिवशी अण्णांना जेव्हा मी सांगितलं तेव्हा ते पोट धरधरून हसायला लागले. उद्यानातल्या दिवसात अजगर वगळून बिनविषारी साप हाताळायला मी शिकलो होतो. घोरपड हाताळायचं मला माहित होतं. मी पाली पकडायचो आणि गांडूळही खायचो. गांडूळ हा काही माझ्या आहारातला पदार्थ नव्हता. एकदा एका मुलानं आव्हान दिल्यामुळं शिर्क्यांनी एक गांडूळ तोंडात टाकलेले मी पाहिलं होतं. आपणही हा प्रयोग करायचा असं मी ठरवलं. पहिल्यांदा मला शिसारी आली पण दुसऱ्यांदा काही झालं नाही. गांडूळ बुळबुळीत ओलसर दिसतात खरी, पण खाताना कच्च्या काकडीसारखी कुरकुरीत लागतात. उद्यानातल्या शेवटच्या दिवशी मला नाग हाताळायला मिळाला. नागाच्या मानेवर काठी दाबून मी दुसऱ्या हातानं शेपटी पकडून त्याला उचलला. मी 2-3 वेळा त्याला असा उचलला, त्यानंतर त्याला पेटीत ठेवलं गेलं. या अनुभवाने मी चांगलाच उत्तेजित झालो होतो. आनंदित झालो होतो. सर्पोद्यानातील माझ्या शिक्षणाचा शेवट किती छान झाला होता. हे लिहित असताना सापाचे इतरत्र घेतलेले अनुभव मला आठवतात. मी तान्हं बाळ असतानाची आठवण आई मला सांगायची. वालपोईला आमच्या घरात मी पाळण्यात झोपलो होतो. तिला काहीतरी खाली आदळल्याचा आवाज आला. एक सडपातळ निळसर हिरवा साप आमच्या छतावरून पडून पाळण्याला वेटोळे घालून बसलेला पाहून भीतीनं तिची बोबडीच वळली. खेडेगावात साप दिसणं ही अपूर्वही नाही. रस्टिक फार्मवर तो दिसणं हेही आश्चर्य नव्हतं. घाबरली असली तरी आईनं काही आवाज केला नाही. मच्छरदाणीमध्ये मी शांत झोपलो होतो. बाहेरच्या बाजूला साप पडला होता. जेमतेम मिनिटभरात तो खुर्चीवर गेला आणि खुर्चीवरून खिडकीत जाऊन बाहेर पसारही झाला. आईनं माझ्याकडे धाव घेऊन मी सुरक्षित असल्याची खात्री केली. तिच्या वर्णनावरून आता माझ्या लक्षात येतंय की तो हिरवा हरणटोळ साप होता. नाजूक आणि निरुपद्रवी असतो तो. आणखी एका वेळी मी लहान असताना शेतावरच्या घरी रिकाम्या खोक्यांशी खेळत होतो. त्यातून साप बाहेर पडला. कोणीही मूल अशा वेळी घाबरून रडलं असतं, पण मी जोरजोरात रांगत रांगत त्या सापाला पकडायला गेलो. आई सांगते की मी साप वाटेत आला नाही तरी आवर्जून त्याच्याशी दोस्ती करायला जायचो. त्याला पकडायचं असे मला. कुत्र्यांची मला भीती वाटायची कारण त्यांना सुळे होते आणि ते चावतील अशी भीती होती. पण सापांचे तर दात दिसायचे नाहीत. बहुधा म्हणूनच माझी त्यांच्याशी दोस्ती असावी. आणि या भागातील कामाच्या अनुभवातून केलेली टिपणे. साप. जगात सापांच्या 2400 जाती आहेत. त्यातले 15% विषारी आहेत. सापांच्या विषारी जातींचं प्रमाण ऑस्ट्रेलियात जास्त आहे. तिथले 90% साप विषारी आहेत. भारतात सापांच्या 238 जाती आढळतात. त्यातले 72 प्रकार विषारी आहेत. पण जीवावर बेतणाऱ्या सर्पांचे प्रमाण आणखी कमी आहे. चापडा जातीचा साप विषारी आहे, पण त्यामुळे मृत्यू ओढवत नाही. विषारी साप मुख्यत्वे 4. 1. नाग, किंग कोब्रा. 2. मण्यार, क्रेट. 3. घोणस, रसेल्स वायपर. 4. फुरसे, सॉ स्केल्ड वायपर. यामध्ये सर्वात विषारी म्हणजे मण्यार. नागापेक्षा चौपट विषारी असतो. समुद्री साप हे विषारी असतात. जगातल्या सर्वात जहाल विषारी सर्पांच्या यादीत काही समुद्री साप आहेत. त्यांचं विष नागापेक्षा 5 पट विषारी असतं, पण समुद्री साप जर त्यांना मुद्दाम डिवचलं तरच दंश करतात. पोहणाऱ्यांना त्यांनी कधीच त्रास दिलेला नाही. साप हे थंड रक्ताचे असतात. त्यांची दृष्टी मंद असते. त्यांना पापण्या नसतात. ते बहिरे असतात. त्यांना कंपनं कळतात. त्यांच्या जिभेला फाटा असतो म्हणजे त्यांना 2 जिभा असतात. त्या जिभेनं ते चव, संवेदना आणि वासही घेतात. या त्यांच्या संवेदना चांगल्या विकसित झालेल्या असतात. त्यांच्यामुळेच प्राणी जिवंत आहे की मेलेला आहे, भक्ष्य आहे की शत्रू आहे त्यांना कळतं. काही विषारी साप भक्ष्यामध्ये विष सोडतात. विषानं त्याचं काम केलं की ते मेलेलं भक्ष्य जिभेनं शोधून काढतात. विषामध्ये एन्झाईम्स विंतचके असतात. त्यामुळे सापानं गिळलेल्या भक्ष्याचं पचन होतं. पूर्ण वाढ होईपर्यंत साप वेगाने वाढतात. नंतर मृत्यूपर्यंत मात्र त्यांची वाढ संथ गतीने होते. ते वाढतात तशी त्यांची त्वचा त्यांना आखूड होते. आतून नवीन त्वचा आल्यावर ते जुनी त्वचा टाकतात. तिला कात असं म्हणतात. नाकाजवळ त्या कातीला छेद देऊन ते सरपटत त्यातून बाहेर येतात. कात टाकताना ते काही खात नाहीत, पण नंतर आक्रमक होतात.
विषारी साप चावला की चेतासंस्थेवर म्हणजे नर्वस सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. सर्पदंशावरचा उपाय म्हणजे सापाचेच प्रतिविष टोचावे लागते. सर्पविषाचा अगदी कमी डोस म्हणजे साधारण 1 विषाची मात्रा घोड्याच्या शरीरात सुरुवातीला टोचली जाते. नंतर क्रमाक्रमाने विषाचा डोस वाढवला जातो. त्यामुळे घोड्याच्या रक्तात विषाला प्रतिरोध करण्याची ताकद निर्माण होते. अशा घोड्याचे रक्त काढून ते गोठवले जाते. त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातल्या अँटीबॉडीज रोगप्रतिकारक पेशी वेगळ्या केल्या जातात आणि पावडरच्या रूपात त्या साठवल्या जातात. हेच ते सर्पदंशावरील प्रतिविष. साप चावल्यावर करायचे प्रथमोपचार असे घाबरून न जाता साप चावलेल्या माणसाला पुरेशी ऊब द्यावी आणि त्याला धीर द्यावा. चावलेला साप विषारी की बिनविषारी हे पाहण्यासाठी जखम तपासून पाहावी. सुळ्यांच्या 2 स्पष्ट खुणा असतील तर तो विषारी साप असतो. बिनविषारी सापाच्या दातांच्या अनेक खुणा जखमेवर दिसतात. विषारी सर्पदंश असेल तर त्याला हालचाल करू देऊ नये. अल्कोहोल, दारू, चहा, कॉफी अशी उत्तेजक पेये त्याला पाजू नयेत. वेदनाशामक गोळ्याही त्याला देऊ नयेत. जखम धुवू नये किंवा जखमेला छेद देऊन विष काढायचा प्रयत्न करू नये. कारण यामुळे रोगसंसर्ग आणि रक्तस्राव होऊ शकतो. जखमेच्या वरच्या बाजूला एक पट्टी जरा घट्ट बांधावी म्हणजे त्या पट्टीतून बोट घालता येईल अशी आणि रुग्णाला लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यावे. प्रतिविष देईपर्यंत बांधलेली पट्टी सोडू नये. प्रत्येक 1.5 मिनिटांनी 10 सेकंदापुरती सोडावी आणि 6 तासांपेक्षा जास्त काळ पट्टी बांधू नये. हॉस्पिटलमध्ये प्रतिविषाचा डोस दिल्यावर सर्पविषाचा परिणाम होत नाही. सर्पदंश होऊ नये यासाठी ही खबरदारी घेणं आवश्यक आहे ती अशी: घराभोवती कचरा नसावा. उंदरांची बिळ बुजवावीत. उंदरांची वीण घरात आसपास होणार नाही याची दक्षता घ्यावी. झाडांच्या आणि वेलींच्या फांद्या घरापर्यंत, खिडकीत, पोर्चमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्यावी. जंगलातून चालताना पायात बूट असावेत. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवरून जाताना काळजीपूर्वक पायाखाली काय आहे ते पाहून पाय टाकावा. रात्री अंधारात घराबाहेर जाताना विजेरीचा वापर करावा. विजेरी म्हणजे काय? बॅटरी. अजून एक नवीन शब्द कळला. बरोबर ना? बॅटरी घेऊन बाहेर जातो त्याला विजेरी असं म्हणतात. आणि आज जे काही वाचन करतोय त्यातल्या एका भागाकडे आपण वळतोय पुढल्या, जो आहे गांडुळांच्या जगात, आणि त्यानंतर आपण इतर सगळ्यांशी संवाद साधणार आहोत. गांडुळांच्या जगात पुण्याच्या सर्पोद्यानात माझा मुक्काम 3 आठवड्यांसाठी होता. पण मला तो अनुभव इतका आवडला की मी घरी जायला फारसा राजी नव्हतो. माझं नशीब असं चांगलं की माझ्या घरच्यांनी दिवाळीची सुट्टी राजस्थानात घालवायचं ठरवलं. राजस्थानला जाणारी गाडी मुंबईवरून पकडायची होती. त्यामुळे मी आईवडिलांना सांगितलं की तुम्ही गोव्याहून मुंबईला या, मी तुम्हाला मुंबईला भेटतो. गिरगावात आमच्या आजोबांचं घर होतं, तिथे भेटायचं ठरलं. त्यामुळे मला सर्पोद्यानात राहायला आणि पुढे मुंबईसारख्या मोठ्या शहरात एकट्यानं हिंडून पाहण्यासाठी काही दिवस मिळणार होते. सुजित काकांनी मला मुंबईचं बसचं तिकीट काढून दिलं आणि ते मला बसवर सोडायलाही आले. माझ्या वडिलांनी मला मुंबईतील गिरगावच्या घरच्या पत्त्यावर कसं जायचं ते सविस्तरपणे सांगितलं होतंच आणि आईला काळजी होती की मी मुंबईत हरवलो तर, म्हणून तेव्हा काय करायचं हे तिनंही मला बजावून ठेवलं होतं. नंतर मला कळलं की माझ्या काका काकूंनाही सांगून ठेवलं होतं की मला काही अडचण आली तर मी त्यांना फोन करीन म्हणून. पण तशी वेळ आली नाही कारण मी ठरवलं होतं की आपला आपण पत्ता शोधून जायचं आणि त्याप्रमाणे मी गेलो. पुण्याहून सकाळी 10ला निघालेली बस दुपारी 2च्या सुमारास मुंबईला पोहोचली. मी टॅक्सी केली, ड्रायव्हरला पत्ता सांगितला. अनोळखी रस्त्यांवरून टॅक्सी वेगानं निघाली आणि मी सावधपणानं बाहेर लक्ष ठेवून होतो. ड्रायव्हरनं मला ज्या जागी सोडलं ती मला अपरिचित होती. मी आसपास चौकशी केली. 20 मिनिटं इकडे तिकडे शोधल्यावर मी अचानक माझ्या ओळखीच्या पत्त्यावर घरच्या दारातच पोहोचलो. माझ्या आजोबांचं घर होतं ते. माझे काका काकू आणि माझी आवडती भावंड लुकानो आणि रिकार्डो माझी वाटच पाहत होते. तासाभरातच गोव्याहून माझ्या आई वडिलांचा फोन आला. मी पोहोचलो की नाही अशा काळजीत होते ते. तोपर्यंत कपडे बदलून मी माझ्या भावंडांबरोबर टीव्ही पाहत बसलो सुद्धा. पुढचे काही आठवडे माझे काही वेळापत्रक ठरलेले नव्हते. मी आई वडिलांबरोबर सुट्टी साजरी करणार होतो. आता साप, बेडूक आणि मासे यांची दुनिया खूप दूर राहिली होती. सुट्टीत अहमदाबादला थोडा काळ आम्ही कोरा आणि सुमाथन यांच्यासह व्यतीत करणार होतो. वायनाडला काही महिन्यांपूर्वी सेंद्रिय शेतीवाल्यांची बैठक झाली होती. त्यावेळी कोरा आणि त्यांची मुलगी मला तिथे भेटले होते. अहमदाबादलाही सर्पोद्यान असल्याचे कळले. मग तिथे भेट देणं तर अगदी अनिवार्यच होतं.
मला त्याबद्दल कुतूहल होतं. या उद्यानात अजगर, घोणस, मण्यार, डुकऱ्या घोणस, रॅटस्नेक धामण आणि नागराज होते. ते सगळे काचेच्या पिंजऱ्यात होते. तिथे स्टारबॅक कासव, घोरपड, बदक आणि विविध प्रकारचे कदंब होते. माकड आणि इतर प्राणी होते. तिथं मत्स्यालयही होतं, पण त्या उद्यानाची अवस्था फार वाईट होती. पुरेशा निधीचा किंवा पुरेशा काळजीचा तिथे अभाव जाणवत होता. त्यामुळे तिथली व्यवस्था काही ठीक वाटली नाही. अहमदाबादहून आम्ही रेलगाडीने जयपूरला गेलो. श्रीलता आणि महेंद्र चौधरी यांच्या घरी 8 दिवस आमचा मुक्काम होता. आमचा तळ जयपूरला होता, पण जयपूरच्या बाहेरच्या खऱ्या खऱ्या किल्ल्यांना आम्ही भेट दिली आणि 2 रात्री तिथं राहिलो. किल्ल्याला ही माझी पहिलीच भेट होती. किल्ल्यांवरील उंच भागातील निवासी थंड खोल्यात राहण्याचा अपूर्व अनुभव आम्ही घेतला. काही दालनं मोठी तर काही छोटी, काही व्हरांडे इतके अरुंद आणि बुटके की चालताना वाकूनच जावं लागे. आम्ही तिथं होतो तेव्हा सूर्यग्रहण होतं. सगळीकडे त्याची चर्चा होती, पण अगदी अल्प काळ काळोख झाला आणि लगेचच पुन्हा सूर्य तळपू लागला. त्यामुळे माझी चांगलीच निराशा झाली. माझ्या मित्रानं नंतर मला सांगितलं की टीव्हीवर ग्रहण फार सुंदर दिसलं. जयपूरला रोज आम्ही नवनवीन जागांना भेटी द्यायचो. किल्ले, राजवाडे पाहिले, दुकानांना भेटी दिल्या, मातीच्या भांड्यात लस्सी प्यायली, कुल्फी खाल्ली, तोंडाला पाणी आणणारी चिकन तंदुरी खाल्ली. आम्ही मोटरनं उदयपूरला गेलो. तिथल्या तलावात आणि राजवाडा तलावात नौका विहार केला. राजवाडे पाहिले आणि घंटाळीला श्रीलता आणि महेंद्र यांचं आणखी एक घर आहे तिथं गेलो. घरामागच्या नदीत पोहलो, खेड्यातल्या मुलांसमवेत मासेही पकडले. 3 तासांचा बस प्रवास करून आम्ही रतलामला आलो. आमची सुट्टी संपली होती. इथून मी, माझे भाऊ, आम्ही माझ्या आईबरोबर मुंबईला परतलो, तर माझे डॅडी दिल्लीला गेले. यावेळी मुंबईमध्ये माझ्या आजोळ घरी माहीमला आम्ही गेलो. माझे 86 वर्षांचे उत्साही आणि चटपटीत आजोबा आमच्या स्वागताला सज्ज होते. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. घराजवळच्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये आम्हा सर्वांना जेवायला घेऊन जायचं त्यांनी ठरवलं. आम्ही सगळे कपडे घालून जायला तयार झालो. आईनं आजोबांना विचारलं की आपण कसं जाणार आहोत, तर ते म्हणले, तू मुलांना घेऊन टॅक्सीने ये, मी चालत येईन. मला ते आवडतं. तसंच मला आश्चर्यही वाटलं. अर्थातच आम्ही सगळ्यांनीच रेस्टॉरंटपर्यंत चालत जायचं ठरवलं. आजोबा आमच्या पुढे राहून आम्हाला रस्ता दाखवत होते. आम्ही आजोबांच्या वाढदिवसाचं जेवण आनंदात जेवलो. माझी आई आणि माझे धाकटे दोघे भाऊ समीर आणि मिलिंद लवकरच गोव्याला परतले. पण मी मात्र आजोबांबरोबर काही दिवस मुंबईला राहिलो. इथूनच मी चेन्नईला जाणार होतो. पुढचे 2-2.5 महिने कोळी, गांडुळं आणि माझ्या आवडत्या मगरी आणि साप यांच्याबरोबर घालवणार होतो. तर आत्ता जे पुस्तक आपण वाचतोय, शाळेपासून मुक्ती वर्षापूर्ती, याचं क्रमशः वाचन आपण उद्या सकाळी 10 वाजता बरोबर वेळेवर सुरू करणार आहोत. तर उद्या तुम्ही त्यावेळी सहभागी व्हायचे.